तो ग्रास करतो आणि प्रकृतीमुळे आलेला त्याचा पुरुषभाव, तो पुरुषभाव पण त्या ठिकाणी राहत नाही. पण एकम एव अद्वितीय असतं, नुसध म्हणजे केवळ तत्वच त्या ठिकाणी राहतं आणि त्याच्या अतिरिक्त दुसरी कशाची पाऊल खून सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही, काही ना की असं सांगितलं. आता या ठिकाणी ही टीका आहे, शिवकल्याण स्वामींनी याच्यावर केलेली टीका. म्हणजे अनुभवाची खुण दोहीचा अर्थ एकची जाण, दृंगमात्र द्रष्टेपण प्रकटची प्रकटे. ठीक आहे ना. याच्यामध्ये पाठीमागे त्यांनी सांगितलं का, स्वरूप अन्यता न होणी उमटली प्रपंचाची खाणी, तेनेची पावले फिरवणी पाहिजे, तेनेची फिरवणी पाहिजे तरी तेनेची पावले, पाहावे तो तेची पाही, अवघे एकसरीची नाही, ऐशी पुढेही काही बोलतो असे. चांगलं बघा, सकाळी वेळा पाहिलं होते आपण धावते जाताना. पण त्याच्या हे दाम्पत्यपण जे आहे प्रकृती आणि पुरुषाचं, हे पाठीमागं सांगितलं का, स्वरूपाशी नसून खंडन. त्याच्या स्वरूपात तर कोणत्याही प्रकारचं खंडन किंवा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणमन न होता स्वरूपाची परिविश्वभान, ते स्वरूपाच्याच ठिकाणी असतं, पण ते स्वरूपाचंच विश्वाच्या रूपाने अन्यथा भान होतं. स्वरूपाची परिविश्वभान विलसत असते, ते आपलं स्वरूप आहे, पण विश्वाच्या रूपाने त्याचा भान किंवा त्याचा विलास त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपण पाहतो स्वरूपाला आणि म्हणतो विश्व, एवढंच त्या ठिकाणी दिसून येतं. स्वरूप अन्यथा न होणी उमटली प्रपंचाची खाणी, स्वरूपामध्ये कोणताही अन्यथा भाव प्राप्त झाला नाही आणि या ठिकाणी प्रपंचाची खाण म्हणजे प्रपंचाचा विस्तार या ठिकाणी आपल्याला प्रगट झाला. तेनेची पावले फिरवणी पाहिजे जरी, तेनेची पावले, त्याच पावलाने जर आपण फिरवणी पाहिजे, जर माघारी फिरून पाहिलं, बरोबर ना. माघारी फिरून पाहिलं म्हणजे काय केलं होतं आपण, असं अंतर्मुख वृत्तीनं म्हणजे वस्तुनिष्ठ असं जर पाहिलं तर पाहावे तर तेची पाहिजे. तर तेव्हा जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी प्रकृती पुरुष हे दिसत नाही किंवा प्रकृती पुरुषाचं कार्य असणारं विश्व दिसत नाही, तरी अवघे एकसरेची पाहिजे. एक रस त्या ठिकाणी एकमेवाद्वितीय अशी ब्रह्मवस्तूचीच प्रतीती येते. त्या ठिकाणी हे शिवशक्ती द्वैत किंवा त्यांचं कार्य जगत हे दिसतच नाही, आपल्याला अधिष्ठान मात्र दिसतं. आयुष्य पुढेही काही बोलत असो, हीच गोष्ट आम्ही आता पुढेही काही सांगणार आहोत. या 14व्या मध्ये, या दोघा माझी एखादे विपाये उमजले होय निधे, तरी घरवात गिळून नुसदे काही ना करी. ठीक आहे ना. आता सांगतो म्हणजे आता आम्ही तुम्हाला सांगितलं का पुढेही काही बोलत असो, पुढे आम्ही काय सांगणार आहे, काय सांगणार आहे म्हणजे अनुभवाची खूण. आता आम्ही तुम्हाला अनुभवाची खूण सांगतो. ती खूण काय आहे, दोन्हीचा अर्थ एकची जाण. त्या दोन्हीचा अर्थ काय आहे, एकच आहे. दोन्हीचा म्हणजे कोणता, शिव आणि शक्ती, या दोन्हीचा एकच अर्थ आहे. कोणता, दृंगमात्र दृष्टेपण प्रकटची प्रकटे. त्या ठिकाणी दृंगमात्र दृष्टेपण हा त्या शिव आणि शक्तीचा अर्थ आहे. दृंगमात्र दृष्टेपण म्हणजे त्या दृंग स्वरूपामध्ये, बरोबर ना, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी विकार न होता तुम्हाला भासमान झालेलं द्वैत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जर तुम्हाला दृश्य दिसलं तर त्याच्या ठिकाणी काय होतं, दृष्टेपण येतं. पण ते दृष्टेपण जे आहे ते खरं दृंग मात्र आहे. म्हणजे दृश्य सापेक्ष आलेले दृष्टेपण नसून ते काय आहे, दृंग मात्र नित्यरूप असं ते आहे. पण त्याचा स्वभावच असा आहे, जर तुम्हाला द्वैताची प्रतीती आली तर त्या द्वैताच्या प्रतीतीचे ते प्रकाशन करत राहतं. म्हणजे त्याचं स्वरूप दृंग मात्र आहे आणि त्याच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष दृष्टेपण त्याच्या ठिकाणी येऊ शकतं. जर दृश्य आहे असं तुम्ही म्हटले तर मग त्याच्या ठिकाणी दृष्टेपण आहे, परंतु त्याचं खरं दृष्टेपण नाही, ते दृंग मात्र दृष्टेपण आहे. म्हणजे आपल्या स्वरूपमयीत आपण असणं हे त्याचं दृष्टेपण आहे, आपणच आपल्याला पाहणं हे त्याचं दृष्टेपण आहे. दृंग मात्र दृष्टेपण आणि ते प्रकटचे प्रकट आहे. ते प्रकटच आहे म्हणजे स्वसंवेद्य स्वयंप्रकाशच आहे, परंतु त्या ठिकाणी प्रकटे, त्या स्वयंप्रकाशत्वाचा प्राकट्य किंवा अनुभूती पण येऊ शकते.
म्हणजे त्या स्वयंप्रकाशत्व जे त्याचं स्वयंप्रकाशत्व अन्याला विषय न होता देखील एक साक्षात अपरोक्षात या रूपाने ते प्रकट पण आहे. ते कैचा हा विश्वपक्ष, कैचा याचा अध्यक्ष, कैचा बंध, कैचा मोक्ष, स्वानुभवपटी. अनुभवाची खूण सांगतो म्हटले नाही, तर याचा अनुभव असा आहे, कैचा हा ते तै कैचा हा विश्वपक्ष. जेव्हा दृंगमात्र दृष्टीपणाने तुम्हाला त्याची यथार्थ अनुभूती येते, त्या अनुभूतीमध्ये हा विश्वपक्ष कैसा, हा जगाचा पक्ष सुद्धा तिथं कुठं आहे, कैचा याचा अध्यक्ष आणि या जगाचा साक्षी म्हणूनही त्या ठिकाणी त्याला अध्यक्ष किंवा तो त्याचा प्रकाशक हाही पक्ष त्या ठिकाणी कुठे आहे. आदिता काय इक्षती, आज इक्षते असं पण नाही, अध्यक्ष पण नाही आणि विश्व पण नाही. याच्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी हे दोन्ही नाही. कैचा बंध कैसा मोक्ष स्वानुभवपटी. आणि या स्वानुभूती रूपी वस्त्रावर बंधही नाही आणि मोक्षही नाही. कशाचा बंध आणि कशाचा मोक्ष असं सांगतात. निद्राणा जागेपण ये परीची निद्रिस्ते जाण, आता जागेही व्हावयाची खुन दोहीची एकी. आता म्हणतात त्या स्वरूपाच्या ठिकाणी ना निद्रा ना जागेपण, म्हणजे त्या ठिकाणी ना अज्ञान ना अज्ञान निवर्तक ज्ञान दोन्ही नाही. ये परीची निद्रिस्ते जाण, अशी दोन्ही कायमची निद्रिस्ते, म्हणजे त्यांच्या ठिकाणी निद्राही नाही आणि जागृती नाही. बरोबर ना. म्हणजे बघा त्याच्या ठिकाणी निद्राही नाही आणि जागृती नाही. का तर ती शिव आणि शक्ती ह्या वस्तूच नाही, वस्तूच नाही. तर त्यांच्या ठिकाणी निद्रा पण, आता आम्ही म्हणतो ना विपायी उमजले होय निदे, पण निद आणि जागृती ही अवस्था त्या प्रकृती पुरुषाच्या कल्पित पदार्थाच्या ठिकाणी ह्या दोन्ही अवस्था नाहीत. कारण जड प्रकृतीचा स्वतंत्र परिणाम कधीच होत नाही. ज्ञानरूपही नाही आणि अज्ञान रूपही नाही, कारण त्या काय केवळ कल्पना आहे, त्यांना काय विकल्पो नाही वस्तू. म्हणून त्यांनी सांगितलं की निद्राणा जागेपण ये परीची निद्रिस्ते जाण, अशी निद्राच आहे. म्हणजे ती काय आहे, अशी निद्रिस्त आहे की ती आली तुच्छ का किंवा काय आभावरूप शून्यरूप अशा प्रकारची ही निद्रिस्त आहे. म्हणजे ती आपल्या अज्ञानात, त्यांचं अज्ञान आहे किंवा त्यांचं ज्ञान आहे, ती ज्ञान आणि अज्ञानालाच कधीच विषय झाली नाही, अशा प्रकारची ही अज्ञेय आहे किंवा अशा प्रकारची ही निद्रिस्त आहे. कारण जर एखादा पदार्थ अज्ञेय असला तर तो ज्ञानाचा विषय होईल ना कधीतरी. एकदा अज्ञान रूपाने असला तर ज्ञान रूपाने तो त्याचा विषय होईल, पण असं हे कधीच होत नाही. या ठिकाणी हे दोन्ही पदार्थच मुळात नाहीत. हे परिची निद्रिस्ते जाणं, आता जागेही व्हायची खुन दुईची एकी. आता दोघांचे आम्ही म्हणतो ना एक निजलं का एक जाग आहे, पण यांची जाग होण्याची सुद्धा खून कशी आहे, निजण्याची खून कोणती आहे, अशा परिस्थिती हे निद्रिस्त आहे की त्यांना कधी निद्राही आली नाही आणि कधी त्यांना जागेपणही आलं नाही, अशा प्रकारची ही निद्रिस्त आहे. म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी याच्या संबंधाने कधी अज्ञानही नाही आणि कधी ज्ञानही नाही. म्हणजे स्वस्वरूपाने कधी त्यांचं प्रकाशनही केलं नाही आणि स्वस्वरूपाला ती अप्रकाश्य होती अगोदर असंही कधी झालं नाही. स्वस्वरूपांच्या ठिकाणी ही कधीच नव्हती नाही आणि होणं शक्य नाही, अशी यांची स्थिती आहे. म्हणून म्हणतात आता जागे व्हायची खून दोघींची एकी, आणि दोघांची जाग होण्याची खून सुद्धा काय आहे, एकच आहे. हा एकच आहे. म्हणजे यांचा अधिष्ठानात जाग होणं, बरोबर ना, झोपणं आणि जाग होणं यांची खून एकच आहे. म्हणजे अधिष्ठानातही आता एकदा सांगितलं ना, हे जागे नाही आणि निद्रिस्तही नाही, असं यांची निद्रा आहे. आता जागेपणाची खून काय आहे, एवं निद्रेही माझी पाही, जागणे हलवलेची नाही आणि जागृतेची काही जागेही होणे. आता हे बघा, एवं निद्रेही माझी पाही. आता निद्रेमध्ये सुद्धा जागणे हलवलेची नाही. ही जेव्हा अशी निद्रा होती, जागृती आणि निद्रा यांच्या विण असणारी निद्रिस्तते अशी निद्रा होती. परंतु ह्या निद्रेमध्ये जागणे हलवलेची नाही. जेव्हा यांचं परिपूर्ण अज्ञान आहे असंच म्हणायचं ना, निद्रा म्हणजे त्यांचं काय आहे, अज्ञान, म्हणजे जी केव्हाच त्या परमात्म्याला विषय झालेली नाही. अशा वेळेला त्या निद्रेमध्ये याचं जे जागणं आहे ना, म्हणजे याचं नित्य जागणं म्हणजे नित्य टळटळीतपणा, याचं जागणं म्हणजे स्वयंप्रकाश रूपत्वाने दृंगमात्र दृष्टीपणाने असणं, ते हलवलेच नाही.
त्याला कोणत्याही प्रकारचं हालचाल किंवा चढढ त्याच्यामध्ये विकार झाला नाही. आणि जागृतीची काही जागेही होणे नाही. आणि त्याला जागृतीची काही म्हणजे जागृत रूपाने त्याला जागे होणे तेही नाही. म्हणजे त्या ठिकाणी अगोदर जागृत रूपाने व्हायला पाहिजे आहे की नाही, आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी किंवा प्रकृती पुरुषाचं ज्ञान होण्यासाठी. अशी त्याची जागृती त्याच प्रकारची आहे की अशी जागृती आहे का जागृती वाचून कधी जागव होणं त्याला लागतच नाही, जागव व्हावंच लागत नाही. कारण तो काय नित्य जागृत आहे, म्हणजे तो नित्य स्वयंप्रकाश रूपाने आहे. प्रपंचाचे भान आणि स्वरूपाचे ज्ञान हे पूर्वापरतेन विन विलासेपै. इथं काय आहे म्हणजे दोन्हीच्या बाबतीत असेल, याची जागृती आणि त्यांची निद्रा. त्यांची निद्रा जी आहे ती कायमचीच निद्रा आहे, ती जागृती आणि निद्रा यांच्या पलीकडची निद्रा आहे. म्हणजे ते काय स्वरूपाने तुच्छ आलिक पदार्थ आहे. आणि याचं जे जागृती आहे याची जागृती अशीच आहे, त्याची काय जागृती वाचून जागृती, नित्य जागृती. ते म्हणतात याचं असं आहे की जागृतीचे काही जागेही होणे तेही नाही. या निद्रेमध्ये याचं जागणं हलवलं नाही आणि त्या जागृतीमध्येही पुन्हा त्याला जागृत होण्याची कोणत्याही प्रकारची, जागृत अवस्थेमध्ये जागृती होण्याची कोणत्याही प्रकारची अवस्था त्याला नाही. म्हणजे त्याला सुषुप्ती नाही. शिवशक्तीला सुषुप्ती बरोबर ना, सुषुप्ती जागृती नाही, त्याला सुषुप्ती जागृती नाही आणि याला जागृती नाही. स्वयंप्रकाश तत्वाला जागृती नाही. ते योगाशिष्टाची अवस्था केलेत ना त्याप्रमाणे हे दिसतंय याच्यामध्ये. जागृत स्वप्न, जागृती, जागृत सुषुप्ती जागृती अवस्था आहे ना. तांगदेव 65 मध्ये आपण थोडा विचार केला होता, तर त्याप्रमाणे सांगतात. प्रपंचाचे भान आणि स्वरूपाचे ज्ञान. अगोदर प्रपंचाचं भान झालं बरोबर ना, नंतर काय झालं, प्रपंचाचा प्रकाशक मी आहे अशा रीतीनं दृंगमात्र दृष्टा असं स्वरूपाचं ज्ञान हे पूर्वापरते नवीन विलासेपै. ते म्हणतात त्याच्यामध्ये पूर्व आणि अपर असा भाव झाल्या वाचून त्या ठिकाणी यांचा विलास होतो. यांचा विलास होतो म्हणजे प्रतीती येते. म्हणजे अगोदर प्रपंचाचं भान झालं बरोबर ना, नंतर स्वरूपाचं ज्ञान झालं, मग प्रपंचाचं भान मावळलं बरोबर ना. मावळ इथं जग विश्वापासून नवल उदयला चंडांशु असे ना. परमात्म्याच्या अज्ञानात काय दिसतं, आपल्या प्रक्रिया काय आहेत, परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाच्या अभावात जगताचा भास होतो. अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञान जर झालं नाही तर आपल्याला विपरीत ज्ञान किंवा अन्यथा भान होतं बरोबर ना. आणि जर आपल्याला त्याचं यथार्थ ज्ञान झालं की अन्यथा भान हरपून जातं. असं आपण नेहमी आपली प्रक्रिया आहे. इथं ते सांगतात प्रपंचाचे भान आणि स्वरूपाचे ज्ञान ये पूर्वापरतेविन विलासेपै. हे दोन्ही गोष्टी स्वरूपाचं ज्ञान आणि प्रपंचाचं भान याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव न होता या ठिकाणी दोन्हींचा विलास चालतो. शिवशक्तीचा विलास चालू आहे म्हणजे प्रपंचाचं भानही आहे आणि आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश तत्वाचं ज्ञान आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते अज्ञान घालायचं, मग ते ज्ञान मिळवायचं, मग तुम्हाला बंधातून मोक्ष प्राप्त व्हायचा, असा कोणत्याही प्रकारचा व्यवहार त्या ठिकाणी नाही. पूर्वापर भाव त्याच्यामध्ये नाही. म्हणजे एक गोष्टी. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की मग आपल्या वेदांत सिद्धांतात काय मानलेलं युगपत होतं. युगपत होतं म्हणजे काय म्हणलेले, त्या एकाची निवृत्ती आणि एका अधिष्ठानाचं ज्ञान बरोबर ना, आद्यस्थ पदार्थांची निवृत्ती हे युगपत होते असं म्हणतात. ते म्हणतात या ठिकाणी युगपत प्रपंचाचं भान होऊ शकतं की नाही. युगपत प्रपंचाचं भान आणि स्वरूप तर जसं आहे तसं त्याचं स्वयंप्रकाशत्वाने प्रकाश रूपाने असणं, या दोन्ही गोष्टी युगपतच आहे ना. तिथं जी प्रक्रिया काय सांगितली की तुम्हाला त्याचं विशेष ज्ञान जे आहे ते अज्ञानाचं निवर्तक आहे आणि ते अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती बरोबर ना आणि जगन निवृत्ती हे युगपत होतात असं सांगितलं. इथं काय सांगितलं, जगताचं भान निवृत्ती नाही. कशाला निवृत्ती करायची, जगताचं भान आणि स्वयंप्रकाशत्व अबाधित स्वयंप्रकाशत्व जर कायमच आहे तर जगताच्या भानाची निवृत्ती करायची तुम्हाला गरज काय आहे. लक्षात आलं ना याच्यावर. असंच दिसतो ना भाव येतो तुम्हाला भान, कारण ते दोन्ही एकाच वेळेला होतात. नसलं तर मग तुम्हाला करायची गरज होती.
अधिष्ठानाचं अगोदर ज्ञान केलं का मग काय होईल, जगताची काय होईल, निवृत्ती होईल. बरोबर ना, जगताची म्हणजे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होईल. ते म्हणतात हा विचार करण्याची गरजच नाही, एकाच वेळी तुम्हाला अधिष्ठानाचं आणि जगताचं भान होऊ शकतं. आणि अधिष्ठानाचं स्वयंप्रकाशत्व, बरोबर का, आणि जगताचं अवस्तुत्व असू शकतं, आहे की नाही. आणि त्यावेळेला तुम्हाला जगताचं ज्ञान किंवा भानही पण होऊ शकतं. पूर्वात आणि हा सगळा काय आहे, चैतन्यात. हे सगळं कोणावर चाललं, एकाच चैतन्यावर चाललं, म्हणून हा त्याचा विलास या ठिकाणी आहे. प्रपंचाचे भान आणि स्वरूपाचे ज्ञान हे पूर्वापरतेनं विन विलासेपण, याला काय पूर्वापर भावा वाचून याचा विलास होतो. अहो प्रकृती आणि पुरुषपण तेही येची परिधान, हे अनुभवाची खुण नव्हे बोलीचे ऐशी. म्हणतात अहो प्रकृती आणि पुरुष, तेव्हा ही प्रकृती आणि पुरुष दोन आहे ना, ते ये परीचे जाण, ते ह्याच प्रकारचे आहे. याच प्रकारचे आहे म्हणजे स्वरूपाचं ज्ञान आणि प्रपंचाचं भान युगपत होत राहणं. ह्याच प्रकारचं ह्या प्रकृती पुरुषाचं स्वरूप आहे. ही अनुभवाची खूण, तेव्हा ही जी खूण आहे ना, ही अनुभवाची खूण आहे. म्हणजे माऊलीचे समजा हे अनुभवाची जोगे नो हे बोला ऐसे, ही बोलण्याची गोष्ट नाही. ही जी अनुभूती आहे, दिव्य अलौकिक अनुभूती, ही सुद्धा अनुभूती बोलण्याची नाही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे असं सांगतात. आता याच्यावर शंका केली, आशंका. मागिले निरूपणे करून घडले की ऐसे जाण, प्रकृती आणि पुरुषपण अनादि आढळ. मागिले निरूपणे करून, आतापर्यंत मागचं जे निरूपण केलं त्यावरून असं घडलं, म्हणजे असं ठरलं नाही का, असं सिद्ध झालं की प्रकृती आणि पुरुषपणा अनादि आढळ. ह्या प्रकृती आणि पुरुषाची क्रीडा ही अनादि कालापासून चालत आलेली आहे असं तुम्ही सांगता. हे सारखं चैतन्याचा काय आहे, विलास किंवा प्रकृती पुरुषाची ही क्रीडा आहे किंवा लीला आहे असं तुम्ही म्हणता. मग असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला शंका अशी येते. शंका येते ती अशी, मागिले निरूपणे करून, मागं जे तुम्ही निरूपण केलं त्यामुळं ऐशेची घडले की जाण, असंच घडलं की म्हणजे असंच सिद्ध झालं की प्रकृती आणि पुरुषपण, प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृतित्व आणि पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्वपण, हे ज्या की असं अनादी काळापासून आलेलं आहे त्या तिथे आढळ आहे. म्हणजे ते दोन्ही पदार्थ जे आहेत ते दोन्ही पदार्थ काय झाले, सिद्ध झाले. प्रकृती आणि पुरुष दोन्ही पदार्थ सत्य झाले, अनादी आहेत, युगपत दोन्ही आहेत. बरोबर आहे, एकमेकाचे विषयी भावाने किंवा प्राणप्रदत्वानेही आहेत. याचाच अर्थ ते दोन्ही काय झाले, अनादी आणि अढळ, म्हणजे अनादी आणि अनंत झाले. म्हणजे काय झालं, प्रकृती पुरुष रूपाने द्वैताची सिद्धी झाली. काजे प्रकृतीचं जागृत जाण, जे पुरुष सहवर्तमान, हेची निद्रिस्तपण पुरुषी आले. सकाळी आपण हे वाचलं होतं का, नव्हतं. काजे प्रकृतीची जागृत जाण, प्रकृतीची जागृत जाण, प्रकृती ही काय आहे, जागृत आहे. जे पुरुषासह वर्तमान, पुरुषी जागृत, प्रकृती जागृत आहे म्हणजे ती पुरुषासह वर्तमान आहे. ज्या वेळेला प्रकृती जागा आहे तेव्हा ती पुरुषासह वर्तमान आहे की नाही, कारण प्रकृती म्हणजे चित्त, बरोबर ना, ती चित्त, प्रकृती म्हणजे चित्त, आणि ती जागृत आहे म्हणजे ती काय करते, ज्ञानाचं विषयत्व करते. आणि ती ज्ञानाचा विषय कोणाला करते, नाही, जेव्हा ती प्रकृती आहे, प्रकृती म्हणजे चित्त, बरोबर ना, तेव्हा ती काय करते, प्रकृतीची जागृत जाणं, ती जेव्हा जागृत होते, प्रकृती जागृत होते. प्रकृतीची चित्तची जागृती कोणती आहे, सतच्या स असणं, सतला न सोडता, बरोबर ना, सतच्या स्वरूपाने असणं, ही त्या प्रकृतीची काय आहे, जागृती आहे. जे पुरुषासह वर्तमान, पुरुषासह वर्तमान असणं ही त्या प्रकृतीची जागृती आहे. आणि हीची निद्रपण पुरुषे आले. आणि पुरुषाला काय झालं, पुरुषाचं निद्रिस्तपण म्हणजे कोणतं आहे, हेच आहे. म्हणजे पुरुषाचं प्रकृतीसह असणं हेच त्याचं काय आहे, निद्रिस्तपण आहे. आता पुरुषाचं चांगलं लक्षात द्या, हेची निद्रिस्तपण पुरुषाला हे निद्रिस्तपण का आलं, कारण जो पुरुष आहे सत्तत्व ते चित्तत्वासह राहत नाही. आणि ते जे आहे तर त्याचं पुरुषाच्या ठिकाणी निद्रिस्तपण, सकाळी काहीतरी विचार आला तर,
हेची निद्रिस्तपण पुरुष आहे. पुरुषाच्या ठिकाणी यालाच पुरुषाच्या दृष्टीने हीच निद्रिस्तता आली. हीच निद्रिस्तता आली म्हणजे पुरुषाच्या ठिकाणी बघा अविभाज्य अंगाने बरोबर ना, या ठिकाणी प्रकृतित्व म्हणजे चित्व राहणं हेच त्या पुरुषाचं काय आहे, निद्रिस्तपणे. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला करावं लागत नाही. त्याच्या ठिकाणी जिथं चित्त आहे ते स्वरूपानेच त्याच्या ठिकाणी काय आहे, चित्व म्हणजे प्रकृतित्व त्या ठिकाणी आहे. आणि याला त्यांनी निद्रा म्हणला. तर निद्रिस्तपण कोणत्या अर्थाने म्हटलं हे रूपकामध्ये ते काही लक्षात आलं नाही. बघा हेची निद्रिस्तपण पुरुष आले. पुरुषाच्या ठिकाणी हेच निद्रिस्तपण आलं. येथे पुरुष जरी निजेला तरी दोहीशी एक झाला. आता जागा जो झाला तोही प्रकृती सहित. आता म्हणतात येथे पुरुष जरी निजेला. आता या ठिकाणी पुरुष जरी निजला बरोबर ना. पुरुष जरी निजला म्हणजे पुरुष विशेष भावाला प्राप्त झाला नाही, तो सामान्य स्वरूपाने राहिला तरी दोहीशी एक झाला. सामान्य रूपाने जर तो राहिला तर काय झाला, पुरुष म्हणजे तो केवळ सच्चिदानंद स्वरूपाने राहिला. पुरुष निजला म्हणजे काय, येथे पुरुष जरी निजेला. पुरुष निजला म्हणजे विशेष भावाने प्रगट झाला नाही, तो सामान्य स्वरूपात राहिला तरी दोहीशी एक झाला. तरी त्यावेळेला काय झाला, तो पुरुषच फक्त आत्मस्वरूपाची एक झाला का प्रकृती सहित पुरुष आत्मस्वरूपाची एक झाला, प्रकृती सहित झाला. म्हणजे तो जो सत आहे तो चितला घेऊन सच्चित सहित बरोबर ना आपल्या अधिष्ठान सुखस्वरूपाशी तो ऐक्य भावाला प्राप्त झाला, म्हणून दोहीशी एक झाला. आता जागा जो झाला तोही प्रकृती सहित आणि तो विशेष भावाने जर प्रगट झाला तर त्याला विशेष भावाने जेव्हा तो प्रगट झाला तो सुद्धा कशामुळे झाला, प्रकृतीच्या सहितच झाला. म्हणजे स्वतः प्रकृतीच्या सहित प्रकृती वाचून तो अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा विशेष रूपाला प्राप्त झाला नसता. आणि जर तो विशेष प्रगतीने जर तो प्रगट झाला याचाच अर्थ तो आता निद्रिस्त आहे का जागा आहे, तो आता जागा आहे, तो पुरुष आता जाग झाला. एवं प्रपंचाचे भान ते तर सत्ता आणि ज्ञान आणि स्वरूप अवस्थान तेही येण्याची. आता इथे बऱ्याच वेळा ना याच्यामध्ये येणारी सर्वनाम नेहमी घोटाळ्यात टाकतात. या टीकेमध्ये येणारी सर्वनाम म्हणजे कुठेही तसं ते संस्कृत वाङ्मयात पण इथं जरा जास्त दिसतं. बघा एवं प्रपंचाचे भान, आपण जेव्हा आपल्याला या प्रपंचाचं भान होतं त्या प्रपंचाच्या भानामध्ये केवळ भान आहे का सत्यसहित भान आहे, सत्यसहित भान आहे. म्हणून ते सत्ता आणि ज्ञान, त्या ठिकाणी सत्ता आहे आणि ज्ञान आहे. आणि बरं ज्या वेळेला आपल्याला स्वरूपी अवस्थान आपल्या स्वस्वरूपात मध्ये अवस्थान होतं तेही येण्याशीच आहे, तेही यांच्या सहितच होतं. म्हणजे स्वरूपात जेव्हा अवस्थान होतं सुखस्वरूपात तेव्हा सत्ता आणि ज्ञान असतात. आणि जेव्हा जागा होतो बरोबर ना तेव्हा काय असतात, सत्ता आणि ज्ञानच असतात. मग कोणत्या वेळेला निद्रिस्त अवस्थेमध्ये म्हणजे निद्रिस्त अवस्थेमध्ये त्या सत्ता ज्ञानाचा मध्ये काही बदल झाला का, आणि जागृतीमध्ये सत्ता ज्ञान का दोन्हीकडे आहे. इथं सुद्धा सुषुप्तीमध्ये अज्ञान आहे आणि अज्ञानाचं ज्ञान आहे आणि आहेचं ज्ञान आहे. हे सगळ्याला कारण आहे म्हणून आहे का नाही, बरोबर का नाही. आणि ज्ञान स्वरूप तो आहे म्हणून या ठिकाणी ह्या अवस्थांना तो विषय करतो. ह्या अवस्था आहे कारण स्मृती अनुभवपूर्वक असते. मग तिथं सुद्धा हे सगळे ज्ञान असताना ज्ञान आणि सत्ता दोन्ही एकमेकांमध्ये अविभाज्य अंगाने होत्या की नाही, का मग एक रूपानेच त्या ठिकाणी होत्या, तेव्हा सुखाची अनुभूती आली. बरोबर आहे की नाही. मग आता काय सांगा बरं, अज्ञानाची निवृत्ती करायची का ज्ञानाची प्राप्ती करायची. झोपलेला आहोत आपण अज्ञान रूपी निद्रेत का निद्रेतून जागा होणं आवश्यक आहे, दोन्ही नाही. अज्ञान रूपी निद्राखाली सच्चिद आनंद स्वरूपच आहे बरोबर आहे ना. आणि निद्रेतून जाग झालं तरी काय, मग काय कौतुक आहे, ज्ञानाचं कौतुक आहे का अज्ञानाचं कौतुक आहे. मग ज्ञान निवर्ती आपलं अज्ञान निवर्ती आहे का ज्ञान प्राप्ती आहे. जे ज्ञान आपल्याला कधी सोडूनच जात नाही बरोबर आहे का नाही. आणि ज्या ज्ञानापुढं कधी सोडून जात नाही, म्हणजे अज्ञान नावाचा पदार्थ कधी येतच नाही, त्याची निवृत्ती करायला तुम्ही काय निघाले बरोबर का नाही. आणि ते ज्ञानाचं संपादन करण्याची तरी तुम्हाला काही गरज आहे का. फक्त एवढंच गोष्ट ते वर बोलले की अनुभवाची गुण बोली जी आयशी नव्हे अशा प्रकारचं आहे. ह्या स्थितीवर ही अत्युच्च कोटी म्हणून त्यांनी प्रस्तावनेमध्ये दिले की यामध्ये वेदांताचं खंडन करून अजातवादाची स्थापना केली आहे असं त्या
तुम्ही सकाळी तेच बोलत होते का, मी वाचलं दुपारी की त्यांनी सांगितलं वेदांताचं खंडन काय केलंय आज्यातवादाने. पण याचा अर्थ असं नाही का वेदांताचं खंडन आहे, कारण आज्यातवाद हेच वेदांताचं उद्दिष्ट, बरोबर आहे ना. तर त्याला त्या आज्यातवादाकडे मध्ये पर्यवस्थित होणाऱ्या ज्या दृष्टी किंवा सृष्टी दृष्टीच्या कक्षेचं खंडन करून आज्यातवादामध्ये स्थिती करून दिली, असाच याचा अर्थ घ्यावा, नाही का. संदीप महाराज ठीक आहे ना. एवं प्रपंचाचे भान ते तर सत्य आणि ज्ञान आणि स्वरूपी अवस्थानं तेही येण्याची. स्वरूपामध्ये अवस्थान झालं तरी काय सच्चिदानंद सत आणि चित सहितच होत असतं. आता ही खाली एक फार बघा बरं का, ही ओवी पण बघा. आता ही पुढच्या ओवीचं अवतरण आहे, ह्या 2 ओव्या ज्या आहेत ना, पुढच्या ओवीचं अवतरण दिसतंय. एवं प्रपंचाचे भान झालं. एवं हे दोन्ही भाग स्वरूपी दिसते अभंग, तरी या भेदाचे नाव जग आढळ झाले. आता तुम्ही सांगता सत्ता आणि ज्ञान हे ज्ञानकाली आहेत आणि अज्ञानकाली आहेत, बरोबर ना. जगत प्रतीतिकाली पण आहे, अप्रतीतिकाली पण आहे, किंवा स्वयंप्रकाश तत्वाच्या ज्ञानकाली पण आहेत आणि अज्ञानकाली पण सत्ता आणि ज्ञान आहेत. कधीच एकमेकाला सोडून जात नाही. मग इथं सरळ काय झालं, आणि ह्या शिव आणि शक्ती किंवा प्रकृती आणि पुरुष, बरोबर ना, अधिष्ठानाशी अविभाज्य असणारे किंवा अधिष्ठानाशी नित्य ऐक्याने अधिष्ठानामध्ये विद्यमान असणाऱ्या ह्या दोन्हीपासूनच जग निर्माण झालेले आहे असं तुम्ही सांगितलं, बरोबर आहे ना. आणि हे दोन्ही काय कायमचेच आहे असं तुम्ही सांगितलं. याच्यातून काय झालं माहितीये का, याच्यातून द्वैताची सिद्धी झाली. दोन्ही कायम आहेत, नित्य आहेत, स्वरूपाच्या ठिकाणी दोन्हींचा वास आहे आणि त्यांच्यापासूनच जगत नावाचा पदार्थ उत्पन्न झाला. याचाच अर्थ आहे 2 पदार्थ आहे. ह्या 2 पदार्थांच्या ऐक्यातून जग निर्माण झालं. आणि हे पुन्हा कधी आगमापायी वगैरे असे नाही, हे काय आहेत, नित्यच आहेत. म्हणजे हे यांच्यामध्ये भेद आहे असं सिद्ध झालं. म्हणून ते म्हणतात तरी या भेदाचे नाव जग. तर ह्या भेदात शिव आणि शक्ती, बरोबर ना, यांच्यामध्ये असणारा जो भेद आहे, कारण तुम्ही सांगता ते नित्य आहे, ते दोन्ही पदार्थ नित्य म्हणजे ते परस्परांचा एकाच्या ठिकाणी एकाच अधिष्ठानावर असणारे ते पदार्थ 2 रूपाने राहतात. म्हणजे त्यांच्यामधला अन्योन्य भाव सिद्ध होतो, कारण ते नित्य निरंतर राहतात, त्याच अधिष्ठानावर राहतात, पण ते नित्य राहतात. तुम्ही जर म्हटलं ते अधिष्ठान रूप होतात तर बरोबर होतं. शंका करायला काय लागतं, शब्द पकडला त्यांनी, थोडासा शब्द छल केल्यासारखा दिसतो. तर दोन्हींचं नाव जे आहे त्याला जग असं म्हणतात, कारण प्रकृती पुरुषाच्या ऐक्यावाचून जग होत नाही, त्यांच्या संबंधावाचून तादात्म्य संबंधावाचून होत नाही. याचा अर्थ तादात्म्य संबंधामध्ये अभेद कधीच होत नाही. तादात्म्य संबंध 2 पदार्थांचे वेगवेगळी सिद्धी करतो, फक्त ते एक असल्याचं आपल्याला प्रतीती येते. पण पदार्थ मात्र असतात काय, 2च असतात, 2च पदार्थ. समजा आईचा मुलाशी तादात्म्य संबंध सांगता येईल का, आत्मा वै पुत्र नामाची गौण भाव काय गौणी वृत्तीनं मुलगा माझा आहे म्हणते, 2 आहेत का, एक येते. मुलगा म्हणजे माझा जीव का प्राण आहे, जीव का प्राण आहे का, तिचा जीव प्राण वेगळाच आहे. पण बरोबर आहे ना. तसं या ठिकाणी ह्या 2 वस्तू आहेत, त्या भेदाचे नाव जग आढळ झाले. भेदाचं नाव काय झालं, जग. आणि ते जग काय झालं, मात्र आढळ झालं. म्हणजे ते जग सुद्धा आता काय झालं, नित्य ठरलं. ते जग नित्य ठरलं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय झालं, प्रकृती पुरुषाचं द्वैत उलट सिद्ध झालं आणि हे जग सत्य ठरलं. आढळ म्हणजे काय, अनादी आणि अनंत. ह्या दोन्ही वस्तू अनादी आणि अनंत ठरल्या. त्यांचं कार्य जग सुद्धा कसं ठरलं, अनादी आणि अनंत ठरलं, बरोबर ना. म्हणजे जगत सत्य आणि प्रकृती पुरुष सत्य असं ठरलं. म्हणजे आणि त्या प्रकृती पुरुषामध्ये भेद अशा प्रकारचे तुमच्याच म्हणण्यावरून झालं की नाही आतापर्यंत. तुम्ही तर सांगितलं ज्ञान नाही अज्ञान नाही, काय म्हणतात तसंच आहे, जसं आहे तसंच आहे. शिवशक्ती स्वरूपी दिसती अभंग, तरी ह्या भेदाचे नाव जग आढळ झाले. ये आशंके निरुत्तर, पुढे ओवी सविस्तर, ते ऐकतू चतुर महानुभाव. तर ते म्हणतात ये आशंके, ही जी आमची आशंका आहे, तुम्ही जरी केली ना, तुम्हाला वाटतं की आता आम्ही ही शंका केली म्हणजे आमचा सिद्धांत पक्षच आता सिद्ध झाल्यासारखा आहे. परंतु या आशंकेला निरुत्तर करण्यासाठी पुढे ओवी सविस्तर, पुढे विस्तारपूर्वक जी ओवी आहे ते ऐकत चतुर महानुभाव, जे काही शास्त्रज्ञ लोक आहेत महानुभाव,
तर त्यांनी याचं उत्तर आपल्या बुद्धीच्या चातुर्याने ऐकून घ्या. दोह अंगाची आटणी विवचित आहाती एकपणी झाली भेदाची वाहणी आधारी जिये. आता सांगतात दोह अंगाची आटणी एकपणी विवचित आहाती जे भेदाची वाहणी आधारी झाली. आम्ही ते दोन स्वतंत्र आहेत असं आम्ही कधीच सांगितलेलं नाही. आम्ही म्हणतो दोह अंगाची आटणी ती आपल्या स्वतःच्या दोघांच्याही अंगाची म्हणजे आपल्या स्वरूपाची आटणी एकपणी विवचित आहाती. ते आपल्या दोघाही अंगाचे प्रकृती आणि पुरुष हे दोघही आपल्या एकाच अंगामध्ये म्हणजे आपल्या अधिष्ठान स्वरूप अंगामध्ये आपली आटणी करतात. नाम त्याच्याशी त्या स्वरूपाशी ऐक्य भावाला प्राप्त होतात. स्वतंत्र आपलं अस्तित्व ठेवीत नाही असा आमचा सिद्धांत आहे. आमचा सिद्धांत आहे का प्रकृती आणि पुरुष यांचं जे द्वैत आहे ते द्वैत ते दोन्ही स्वतंत्र नाही तर ती काय आहेत. जे असं होतं की प्रकृती आणि पुरुष हे दोघंही आपली आटणी या अधिष्ठान स्वरूपामध्ये करतात. विवचित आहाती एकपणी आणि ते दोन आहे ना. परंतु ते म्हणाल एकदा झाले का ते परत काही द्वैत भावाला येणार नाही. त्यांनी एकदा आटणी केली म्हणजे ते पदार्थ येत नाही. ते म्हणतात झाली भेदाची वाहणी आघाडी जी. परंतु त्यांना एकदा भेद बरोबर ना भेदाच्या प्रवाहामध्ये बरोबर ना भेदाच्या वाहणी म्हणजे भेदाच्या प्रवाहामध्ये म्हणजे पुन्हा भेद उत्पन्न करावा. कल्पित भेद पुन्हा उत्पन्न करावा आणि त्या कल्पित भेदाने आपल्या मूळच्या आदेश स्वरूपाची कधी हानी न होता बरोबर ना त्याचा विघात न होता पुन्हा त्यांना वाटलं की आपण परत या ठिकाणी जगरूपाने विलास करावा तर जगरूपाने प्रवाह रूपाने विलास ते पुन्हा करू शकतात. आणि मग ते करण्यासाठी काय करतात त्या जगामध्ये तिसरं काही पदार्थ निर्माण दुसऱ्याचा झोक लागू देत नाही. परंतु ते काय करतात आधाआधी होतात पुन्हा सच्चिद आनंद नाम रूप अशा प्रकारचे ते दोन्ही अर्धार्धी होतात. म्हणून म्हणतात झाली भेदाची वाहणी आधारी जे भेदासाठी म्हणजे त्या ठिकाणी व्यवहारासाठी बरोबर ना व्यवहारासाठी म्हणजे कल्पित भेदाच्या रूपाने ते पुन्हा आधी आधी होतात. त्या दोघांमध्ये भेद होतो. एकामध्ये प्रकृतित्व आणि एकामध्ये पुरुषत्व एक परस्पराच्या सापेक्ष बरोबर ना अशा प्रकारचे दोन घेतात आणि पुन्हा जगरूपाने ते दोन्ही नटतात. प्रकृती पुरुष आणि पुरुष यांचा अध्याशिक तादात्म्य संबंध होतो आणि पुन्हा त्या ठिकाणी जगविलं असतं. याचा अर्थ वेदांताचं हे इंगित आहे की प्रकृती आणि पुरुष यांचा अध्याशिक तादात्म्य संबंध याचाच अर्थ काय इतर संबंध सिद्ध होत नाही. म्हणून संबंध सिद्ध केल्याशिवाय तर जगताच्या प्रतीतीची संगती लागत नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी कोणता संबंध सांगितला तादात्म्य संबंध सांगितला. तर तादात्म्य संबंध जर सत्य मानला तर द्वैताची सिद्धी होते. पुन्हा द्वैत सत्य आणि जगत सत्य अशी सिद्धी होते. त्यासाठी आम्ही या कल्पित संबंधामध्ये काय कल्पित आपले या संबंधामध्ये कल्पित तादात्म्य संबंध किंवा त्यालाच आपण आध्यासिक तादात्म्य संबंध असा मानला. आता सांगा आध्यासिक तादात्म्य संबंधातला बरोबर ना आध्यात्मिक तादात्म्य संबंधातला जो पदार्थ असतो बरोबर ना तर तो पदार्थ अधिष्ठानावर स्वरूपाने अध्यस्त असतो. अधिष्ठानावर स्वरूपाने अध्यस्त असतो. याचा अर्थ तो पदार्थ त्रैकालिक अत्यंत भावरूपच असतो बरोबर ना. म्हणजे अधिष्ठानावर भासणारं जे जगत आणि प्रकृती पुरुषांचा आलेला संबंध बरोबर ना ते जगत स्वरूपानेच अध्यस्त आहे आणि शिव आणि शक्ती सुद्धा स्वरूपाने अध्यस्त आहे. पण अध्यस्त असणाऱ्या शिव शक्तीचा जो संबंध आहे आपलं शिवशक्तीचा अधिष्ठानाशी असणारा जो संबंध आहे तो संबंध कसा आहे अध्यस्त आहे. आणि शिवशक्ती ही स्वरूपाने अधिष्ठानावर अध्यस्त आहे. आणि शिवशक्तीचा असणारा जो परस्पराचा संबंध आहे तो संबंध काय आहे अध्यस्त आहे. जर ह्या अध्यस्त पदाची शक्ती जर आपल्याला कळली तर या ठिकाणी बरोबर आहे ना शिवशक्ती स्वरूपाने अध्यस्त आहे का अध्यस्त असणाऱ्या शिवशक्तीचा या ठिकाणी स्वरूपाने संबंधाची अस्थिती आहे दोन्ही आहे की नाही. म्हणून आम्हाला या ठिकाणी संबंध सिद्ध केला आणि त्या संबंध जर सिद्ध झाला असता तर जगताचं सत्यत्व झालं असतं आणि शिवशक्तीमध्ये भेद निर्माण झाला असता बरोबर ना. पण हा आक्षेप आमच्यावर येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं पुढे तुमच्या या शंकेचं आम्ही निरुत्तर
करू असं सांगितलं ना पुढं, त्याची एक दिशा म्हणून ते सांगतात दोह अंगाचे. आणि मग भेदाची आणि आधारी जे, आणि त्यांना जर भेद करायचा झाला कल्पित भेद, पुन्हा अर्धे होतील का नाही? अर्धे होतील का नाही? मग अर्धे गेलेली नाहीशी होणार नाही का? कल्पनाच हे सगळी. पुन्हा ती कल्पना तुमच्या ठिकाणी होऊ शकते. आणि किती कल्पना केल्या तुम्ही, बरोबर ना, तर त्या कल्पनाने अधिष्ठानाचं कधीच असंगत्व बिघडत नाही. अधिष्ठान जसं आहे तसंच राहू शकतं. म्हणून या ठिकाणी अनादी कालापासून आम्ही प्रपंचाचं काय आहे दास झालेला किंवा आम्ही बद्ध झालेला आहोत. आणि त्यामुळं आता काय केलं पाहिजे? अनादी असला तरी तो बंध काय ठरला पाहिजे? अनादी असला तरी तो शांत आहे, बरोबर ना, आणि तो बंध अध्यस्त आहे. आणि म्हणून अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती करायची. ठीक चाललंय ना? म्हणून अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती करायची. म्हणजे निवृत्ती करायला अगोदर तो पदार्थ होता, ऐक नाही, अगोदर तो पदार्थ होता, मग आता त्याची काय करायची? निवृत्ती. पण असं बंधाचं अस्तित्व आहे का? कल्पित पदार्थाच्या निवृत्तीसाठी काय प्रयत्न करायचे? ऐक नाही. मृगजळाचा खूप मोठा पूर आला म्हणून नावीच्या शोधात जायची गरज आहे का? काही नावीच्या शोधात जाण्याची गरज नाही. तसं हे निसंदेह असणारं ज्ञान आहे. हा सगळा चितविलास चाललाय. नाम सगळ्या चित्तावरती येते. तर विवर्तानी पदार्थांनी काय अधिष्ठानाची लाभ होणे असते का? कुठला बंधन, कसलं निवृत्ती, कसलं निवृत्तीचं साधन, असाच भाग आला की नाही? मग तुम्ही काय म्हणणार की द्वैत काय झालं? सिद्ध झालं. द्वैत सिद्ध झालं का? द्वैत स्वरूपाच्या ठिकाणी अभावरूप ठरलं, अभावरूप ठरलं. मग जर ते द्वैतच अभावरूप आहे तर त्या द्वैतामध्ये त्या दोन वस्तूमधला असणारा भेद सुद्धा काय आहे? तो सुद्धा शून्य तुच्छ आली का अशा स्वरूपात आहे, कधी झालाच नाही, ऐके नाही. असं अजातवादामध्ये, अजातवादाचा निश्चय असला तर त्याचं काय आहे? न निरोध न चोत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थतः. आता ज्या वेदांताचं खंडन करून अजातवादाची स्थापना केली म्हणतात, तो वेदांतच आपल्याला असं वरवर घेऊन चाललाय. त्या ठिकाणी हा खरा वेदांताचा विजय आहे. इथे काय वेदांत डिंडिमा न कश्चित जायते जेव्हा, इथे वेदांत डिंडिमा म्हणजे त्याला उपोद्बलक आहे, ऐक नाही. ठीक आहे ना? मग आम्ही असं म्हणू शकतो का नाही? भेदाची आवाणी झाली, आधारी झाली, म्हणू शकतो का नाही? आणि दोही अंगाची आठवणी करिता अति एकपणी, हेही म्हणू शकतो का नाही? बरोबर का नाही? मग आमचं स्वरूप जे आहे, बरोबर ना, ह्याच्यातून आम्हाला असं कळलं आठणी करी हे खरं आहे, आठणी करी हे खरं आहे का? आधारी झाली दोघे ह्या खरं आहे? हा दोन्ही खरं नाही, ऐक नाही. असं जेव्हा ठरेल त्यालाच म्हणतात की हे इतिची खूण आयशी, हे अनुभवाची जोगे आणि बोलणे आयशे नव्हे, ऐक नाही. असं ह्या इतक्या अत्युच्च कोटी बोधावर जाण्यासाठी काय लागत असेल? जे लागत असेल ते लागत असेल, है का? त्याला जेव्हा झालं ते जे लागत असेल ते काही म्हणता येईल का? काही आता इथं हे तरी म्हणता येईल का आपल्याला त्याला अत्युच्च कोटीचं विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, हे इथं नाही म्हणता येणार, है का नाही? इथं काहीच लागत नाही, हे त्याला लागतं. असं ज्याचं दृढ निश्चय होईल त्याला ही अनुभूती येईल, है की नाही? त्याला इथं काय लागतंय? इथं फक्त एवढाच निश्चय लागतो का काहीच लागत नाही? याच्यासाठी काहीच लागत नाही. अज्ञान निवर्तक काही लागत नाही, ज्ञान प्रापक पण काही लागत नाही. साधन चतुष्टय सुद्धा याला लागत नाही. याला मन, बुद्धी, चित्त, काय शास्त्र काय कशाची आवश्यकता आहे? आणि जर तसा असला तर तो स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म सिद्ध होईल का कधी मीच आहे म्हणून? ऐक नाही, जरी किती म्हटला तरी होईल का सिद्ध त्याचं? म्हणजे इथं काय लागतं? काही लागत नाही, हेच लागतं स्वामी महाराजांना. याच्यामध्ये काय लागतं? काहीच लागत नाही, आहे का नाही? याच्यात काय? कारण काहीचाच उपयोग नाही, कारण काही नाहीच आहे. जे नाहीच आहे त्याचा काय उपयोग करून आपण आपल्या अधिष्ठान स्वरूपाकडे जाऊ? अधिष्ठान स्वरूपानेच आहे की ज्याच्या ठिकाणी आधी हे बाकी कार्यकारण भावन हे तर नाहीच नाही. त्याच्या ठिकाणी व्याप्य व्यापक भावन, उत्पत्ती विनाशन, कोणते षडभावन, काय कोणतेच भाव तर नाहीच नाही. पण याच्या ठिकाणी कोणता भाव नाही? आद्यस्थ अधिष्ठान भाव सुद्धा याच्या ठिकाणी नाही. आद्यस्थ अधिष्ठान भाव सुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. इतकं टळटळीत ते तत्व आहे आणि सर्वांनी अस्पर्शित चुंबित आहे. अशा प्रकारे असं जगातलं कोणतं तत्वज्ञान इथपर्यंत येणार आपल्याला भेटेल? आता जगातली एवढी ते एक
खंड आहे तत्वज्ञानाचे इंग्लिशमधून आपल्याकडे पोतभर आहे. त्याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये जगातले कमीत कमी काहीतरी 66 का काहीतरी असं दिले का जगातल्या 66 तत्वज्ञानाचा परामर्श आहे त्याच्यामध्ये घेतला. आपल्याला एवढं मोठं तत्व किती हे कोणत्या शब्दांनी प्राप्त होईल का? जर उपनिषदाला ते जर श्रुती नेती म्हणते असं आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी हे प्राप्त करून दिले. त्यांनी असं लिहिलंय ह्या संस्कृत टीकेमध्ये, त्या जे यती आहे काय जीवन परमहंस जीवनमुक्त यती वरद दत्त गिरवाण अलंकरण असं ते त्यांचं काय बरंच नामाभिधान आहे. तर त्यांनी दिले का मी फक्त या ठिकाणी माझ्या बालोन्मेषाचं प्राकट्य करण्याचा, त्याला थोडं पुट देण्याचं, त्याला सुद्धा काहीतरी त्या पुटालाही नाव दिलेले, अगदी म्हणजे अल्प असं पुट देण्याचा मी प्रयत्न केला असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. विश्व एकमेकांची आपलं बरोबर ना नाही, दोही अंगाची आटणी गिवसित हाती एकीपणी झाली भेदाची आवाहनी आधारी जे. मग आपण काय अध्यारोपा पदाचे बोलू शकतो की नाही का? आपल्यालाच अधिकार आहे का? अधिकार आहे आपल्याला माहिती आहे का? अध्यारोप आपद सुस्वरूपाच्या ठिकाणी विकल्पच नाही, म्हणून एखाद्याच्या कल्याणासाठी किंवा सिद्ध वस्तूचा अनुवाद आपण करू शकतो आणि त्या अनुवादाने आपलं काही बिघडत नाही, आहे की नाही? किंवा जर एखाद्या मुमुक्षुला त्याच्यापासून बोध झाला तरी आम्ही बोलू शकतो. पण जे द्वैताला सत्य मानतात त्यांचं म्हणणं मात्र कुठंच टिकत नाही. त्यांचं म्हणणं इतकं टिकत नाही की ते म्हणतात ना, त्या भाष्यकारांनी कुठे लिहिलंय की जसं एखादा वाळू असते वाळवंटामध्ये आणि तो झरा जो आहे ना, तो झरा जितका आपण उकरावा ना तितकं वरून काय पडते, वाळू पडते. तसं असं यांच्या मताचं जेवढं आपण सखोल चिंतन करायला जाऊ ना तसं काय होतं, यांची मतं बिनबुडाची ठरत जातात. काय हा ढासळतात, म्हणजे ते ढासळून झालं आहे ना. आणि हे जे मत आहे काय सांगायचं, दुसरं सांगायचं होतं, आणि ही मतं जी आहे ती ढासळून जातात आणि मुख्य सांगायचं ते गेलं लक्षात. हा आणि आपण ही मतं जसं अध्यारोप अपवादात आपल्याला काय आहे की आपण जे हे विधान जसं करत जातो तसं गंभीराती गंभीर आपल्या स्वस्वरूपामध्ये स्वतःला त्याच्या अनुभूतीचा म्हणजे सुखाचा भोग होतो किंवा मुमुक्षुला त्याचं यथार्थ अनुभूती. म्हणून आपल्याला बोलायला हरकत नाही, पण कोणत्या भूमिकेवरून? स्वस्वरूपे अध्यारोप अपवाद विकल्पो नास्ती ह्या भूमिकेवरून केलेला अध्यारोप अपवादाचा प्रपंच. तो निष्प्रपंचाचा काय निष्प्रपंचोयम प्रपंच, तो निष्प्रपंच वस्तूची भेट उरावरी घालून देऊ शकतो, आहे की नाही? म्हणून ह्या गोष्टीचा अनुवाद ज्ञानोबारायत करू जाणे. कुठं आलं? दोह अंगाची आटणी गिवसित हाती एकपणी झाली भेदाची आवाहनी आधारी जे की 15वी ओळीचं आपण साधारणपणे चिंतन केलं. आता याच्यावरची टीका आहे, वाचू ना. स्वरूप जे आनंद घेणं. तर आता याचं चिंतन करताना पहिलं आपल्याला मागची शंका आहे, मागची जी अवतीर्णिक आहे. त्यांनी सांगितलं जग तर काय झालं, आढळच झालं, जग तर सत्य झालं आणि प्रकृती पुरुष हे नित्यच झाले, बरोबर ना. आणि नित्य प्रकृती पुरुषाचं कार्य जगत आहे, जगत सुद्धा काय झालं आता आढळ सत्य, आहे की नाही, असं झालं. अनादी अनंत अशा प्रकारचं जग ठरलं असं कोणी म्हणेल का म्हटले तर ह्याच्यामुळे बोलले, या दोघा माझी एक आधी विपाये उमजले होय निदे तर गर्वातून गिळून नुसले काही नाकी. याचा अर्थ जेव्हा तुम्ही असं केला की ज्ञानावस्थेत असू नाही तर अज्ञानावस्थेत असू, प्रपंचाचं भान आणि स्वरूपाची अनुभूती हे युगपत होत असतं. आता तुम्ही असं म्हणत नाही का नवल उदयला चंडांशू, नवल काय उदयला नाही, ते तेव्हाही तसंच होतं ना आताही तसंच आहे. असं जर तुम्ही म्हटलं तर तसंच आहे, म्हणजे जग सत्य आहे. बरं समजा जग सत्य म्हटले, यांनी पूर्वपक्षांनी म्हटले, आता शंका केली तर आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाही. एवढंच आम्हाला सगळ्यात मोठं वावडे याचंच आहे का जगत सत्यत्वाचं. जर सत्यत्व ठरलं तर आद्यस्त ठरलं नाही तर सगळं काय होईल, ह्या वेदांत जी सगळी इमारत आहे ती इमारतच ढासळून जाईल. म्हणून आम्हाला त्याच्यावर काय करावं लागतं, लगेच शस्त्र उपसून पुन्हा त्याला सामोरं
जावंच लागतं. न जाऊन काय करेल, आहे की नाही. झालं लगेच अनेकत्व झालं, ते अनेकत्व सत्य झालं, त्याचं कारण सत्य झालं, दोन कारणं सत्य झाली, दोन्ही कारण आणि कार्याचा कार्यकारण भाव सत्य झाला, सगळं जगत सत्य झालं. आता आम्हाला मोक्ष मिळायला काय आहे का? मोक्ष प्राप्तीसाठी काही साधन राहिलं का आम्हाला? बरं केल्याने कधी होणार आहे का? नाही. बरं शास्त्रीय विश्वात सगळं कौतुकचं बंधन मोक्षाला धरूनच चालले. बरं अंतर ते आम्ही नसतं जो मानलं कदाचित, पण आमच्या अनुभवातही तेच आहे, शास्त्रातही तेच आहे. आणि एकत्वातून सुख प्राप्त होत नाही, बरोबर ना. युक्तीनं सुद्धा द्वैतात सुखाची सिद्धी होत नाही, श्रुतीनं नाही आणि अनुभवाने पण नाही. म्हणून याला आपल्याला काहीतरी उत्तर हे दिलंच पाहिजे. ते उत्तर आता देतात. इकडे पाहताना अशा दृष्टीने पाहू, नाही का. आता सांगतात मग बघा उत्तर कसं सोपं आहे. याचा अर्थ त्याला काय म्हणतात, हसतात आणि त्याला म्हणतात आमच्या म्हणण्याचा आशय तुला कळलाच नाही. ते आमचे भास्कर महाराज म्हणतात, मी कधी कधी आता बोलणं झालंय की मी त्याला म्हणलं की माझा भाव कळला नाही. ते म्हणजे हे तुझं उत्तर आहे, फक्त भाव काय कळला नाही, हे काय माझ्या मनातला भाव कळला नाही, हे काय उत्तर आहे. बरं ते सच्ची गोष्ट आहे. तर आता हे तशा पद्धतीने उत्तर देतात की तुम्हाला आमचा भाव कळलाच नाही. तो भागवत महाराज म्हणतो ऐकून तर घे, अगोदरच काय ऐकून तर घे. तसं स्वरूप आता हे ऐकून तर घ्या. स्वरूप जे आनंद घन तेथे आनंद भरेची करुण सत्ता आणि ज्ञान उमटली अंगे. आम्ही जे काही परिभाषा केली ना, आमच्या परिभाषेत समजावून घ्या तुम्ही. आमच्या परिभाषेतून जर तुम्ही ग्रहण केली असेल तर आम्ही काय म्हटलं हे आता आमचा भाव लक्षात घ्या. आमचा भाव आहे स्वरूप जे आनंद घन. स्वरूप कसं आहे, आनंद घन आहे. तेथा आनंद भरेची करुण आणि आनंद घन असणाऱ्या त्या स्वरूपाच्या आनंद भरे करुण म्हणून त्या आनंदाच्या स्वरूपानेच त्या ठिकाणी सत्ता आणि ज्ञान उमटले आहे. त्या आनंद स्वरूपातच त्याचा एक अविभाज्य भाग म्हणून सत्ता आणि ज्ञान त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. म्हणजे सत्ता आणि ज्ञान हे त्या आनंद स्वरूपाला सोडून नाही, बरोबर ना. म्हणून दोन्ही अंगे मिळून स्वरूप मात्रचे संपूर्ण. दोन्ही अंग मिळून म्हणजे शिव आणि शक्ती ह्या दोघांनी मिळून, बरोबर ना, आवडीने झालेल्या शिवशक्तीच्या संयोगात काय झालेला आहे, आनंद झालेला आहे. आवडी केवळ आनंद मात्र झालेला आहे. म्हणजे सच्चितने आनंदाला कधी सोडलेलं नाही, अशी स्थिती आहे. मग तिथं जे स्वरूप आहे ते अखंड स्वरूप आहे का नाही, बरोबर ना. ते स्वरूप मात्रची संपूर्ण सच्चित आणि आनंद, बरोबर ना, या मिळून काय झालं, संपूर्ण स्वरूप झालं. संपूर्ण वस्तू ती सच्चित आणि आनंद स्वरूप झाली. ती तिचे धर्म राहिले नाही. मग आता सत्ता आणि ज्ञान उमटली अंगे म्हणून दोन्ही अंगे मिळून स्वरूप मात्रची संपूर्ण. आणि तू काय म्हणतो, जग हे भेद झाला, बरं ना. जग हे काय झालं, आढळ असं ठरलं. शिवशक्तीमध्ये भेद सिद्ध झाला, एकत्वाचा आघात झाला आणि द्वैताची सिद्धी झाली असं तू म्हणतो. आता आम्ही तुला सांगतो नाही झाली. आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुला कळलं असेल सच्चित आणि आनंद एकरूप आहे, मग भेद झाला का एकरूप झाले. शिवशक्तीच्या संबंधात केवळ असणारा अधिष्ठान आनंद स्वरूप त्याची स्थिती एकरूप झाली का त्या ठिकाणी द्वैत निर्माण झालं, एकरूप झाली. ऐक ना, ती वेगळी झाली नाही. मग पण आम्हाला जगरूपाने भेद दिसतो कसा, भेद दृष्टी वाचून अंगे कैची. त्या ठिकाणी फक्त तुला त्यांच्यामध्ये भेद दृष्ट वास्तविक आहे, त्यांच्यामध्ये ही शिवशक्ती आणि जगत अशा प्रकारचे अंग किंवा कार्यकारण भाव असं काहीच निर्माण झाला नव्हता, केवळ अंगीच होता. आणि त्या अंगीचाच विलास म्हणून शिवशक्ती आणि जगत तुला भासत होते, काहीच नाही. पण तू त्याला काय म्हणायला लागला, ते भेदातले पदार्थ आहे. भेदातले पदार्थ का ते एक होऊन उलट आले, अधिष्ठानात एक होऊन आले. त्याने उलट आपल्या अंगाची काय केली, आठणी केली. सत म्हणलं की मी वेगळा राहणार नाही चितला सोडून, चित म्हणलं मी तरी तुला कशाला सोडू, ऐक नाही. आणि ते दोन्ही जेव्हा एक झाल्याबरोबर काय झालं, आनंद जो आहे तो अधिष्ठानाचाच आनंद होता. मग ती अधिष्ठान रूप झाली ना, आनंद रूप झाली. पण तो आनंद म्हणला मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कारण तुम्ही आम्ही नेहमी काय आहेत, एकच आहे. आम्ही तुम्हाला कधी सोडलेलं
नाही. वाळवंटात जेव्हा एकट्याचीच पावलं आली, एकाने एकाला सोडलं होतं, तेव्हा ती पावलं कुणाची होती? माझीच होती, आहे का नाही? तेव्हा सुद्धा ती पावलं कोणाची होती? माझीच होती. अशी स्थिती का नाही? आनंद कधी सच्चितला सोडते? सच्चित कधी आनंदाला सोडून राहतो? कारण अखंड सच्चिदानंद आहे. बरोबर. सच्चिदानंद काय आहे? अखंड आहे. ते वेगवेगळे नाही. खडी साखराच्या ठिकाणी काठिण्य, श्वेतता, माधुर्य हे तुम्हाला कधी वेगळे करता आलेले का? तिन्ही मिळून म्हणजे एक आले म्हणजे खडी साखर आहे. आणि खडी साखरेमध्ये एकेकापासून वेगळं काढता येतं का? तिन्ही मिळून एकच आहे. मग इथं प्रकृती पुरुष दोन झाले का एकपणात आटले, एकपणात आटून गेले, ऐके नाही? म्हणून सांगतात. मग आमचं पाहणं काय? तुमच्या भेददृष्टी वाचून अंगी कळची. ही प्रकृती पुरुष, बरोबर ना, ही दोन अंग नाहीतच. अंगे कैची, आक्षेपार्थ नाहीतच आहे. जर दोन अंग राहिलीच कुठं? ती दोन अंग कुठं झाली? अधिष्ठानात एक रूप झाली, मग ती एक झाली. आता दोन अंग आहेतच कुठं? दोन अंगाची सिद्धी झाली नाही. बरं, तुम्ही म्हणलं पण ज्या वेळेला जगदरूपी कार्य झाले त्यावेळेला तरी दोन अंग होते का तेव्हा एकच होती? कारण जगदरूपात अंग निर्माण होताना ती दोन एक झाली, तेव्हा जगदरूपी अंग निर्माण झालं. त्यांनी आवडीनं, उलटे आवडीचे सर्व बरे असं जेव्हा झालं तेव्हा जगत निर्माण झालं. मग ते जगत काय आहे? त्यांच्या आदिष्ठानाची एकरूप झाली तेव्हा झालं. मग जे काय आहे? आदिष्ठानाचाच विलास आहे का शिवशक्तीचा विलास आहे? आदिष्ठानाचाच विलास आहे. दोन भिन्न पदार्थाचा विलास आहे का एकाच पदार्थाचा विलास आहे? एकाच पदार्थाचा विलास आहे. ठीक आहे ना? अन्यथा नव्हे जे ज्ञान, सत्ता ते इतुलीचे जाण, एक भेद निपटून मुळीच नाही. आता सांगतात जे ज्ञान अन्यथा नव्हे, ज्या ज्ञानामध्ये कोणताही अन्यथा भाव म्हणजे विकार निर्माण होत नाही. आणि सत्ता ते इतुलीचे जाण, ज्या ज्ञानात अन्यथा होत नाही, जे ज्ञान नित्य एकरूप राहतं तेच सत्तेचं स्वरूप आहे, त्याची सत्ता जाण. बरोबर की नाही? जर ज्ञानात भेद झाले असतं तर त्याची सत्ता आणि त्याचं ऐक्य कधीतरी झालं असतं का? नसतं झालं. त्याच्यामध्ये ज्ञान सत्ता ते इतरी जाणे, येथ भेद निपटून मुळीच नाही. शिव आणि शक्ती, सत आणि चित याच्यामध्ये निपटून भेद नाही. म्हणून भेदाची आटणी ते दिवसावी एकपणी, ते जे एके अर्थी दोन्ही वचन विलास. आता हे तिथून पुढचं पहा. म्हणून भेदाची आटणी, म्हणून भेदाची म्हणजे सत चित यांच्यामध्ये असणाऱ्या भेदाची आटणी ते कुठं पाहावी? कुठे गेलेले पाहावे? ते जे दिवसावी एकपणी, एकपणातच त्याचा शोध लागेल. जे एके अर्थी दोन्ही वचन विलास, आणि ते एकाच अर्थाच्या ठिकाणी म्हणजे एकाच अधिष्ठानाच्या ठिकाणी हे दोन म्हणता तुम्ही, तो हा काय फक्त वचना विलास आहे, हे वाचारंभण आहे. तो भेद कैसेने आता अर्थाची आहे एकात्मता. आता भेदाकडून पाहता भेदूची दिसते. हे बहुतेक त्याला दिलेलं उलानं दिसतं, म्हणजे त्याला म्हणतो उपहास बुद्धीनं दिलेलं उत्तर आहे. कसं ते म्हणतात? तो भेद कैसेने आता. आता तिथे भेद कुठं राहिलाय? कारण अर्थाची आहे एकात्मता. जर त्या शिव आणि शक्तीचा अर्थ, त्या दोन्ही पदांचा अर्थाचं जर आपण अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये भेद कुठे? शिव आणि शक्तीमध्ये काहीच भेद नाही. बरोबर ना? आता भेदाची कडून पाहता भेदूची दिशे. आता तुम्ही गृहीत कृत्य जर भेद धरला तर तुम्हाला काय दिसेल? भेदच दिसेल. कारण तुम्हाला काय सत्यत्व बुद्धी ठेवली आणि भेदाकडून पाहिलं तर तुम्हाला भेदच दिसेल. पण जर त्या भेदाने आवडीनं, बरोबर आहे ना, या शिव आणि शक्ती यांच्यामध्ये भेद करायचा असं भेदाने जरी ठरवलं तरी स्थिती अशी होती. तुला मागं सांगितली नाही का? भेदूला अर्जुनी आवडी एकरसी देथ बडी. पुढे काय? तो आपण या ठाव काढी द्वैताचा देत. त्या द्वैत सिद्ध करायचं जेव्हा तो निश्चय करतो दृढ, त्यावेळेला तोही काय करत असतो? त्या अभेदामध्ये बुडी देत असतो. हे जर तू विसरला आणि त्याला काय म्हणतो? बुद्धेर फलम अनाग्रह. पण तू जर दुराग्रह धरला तर तुला काय दिसेल? दोनच दिसेल. भेदाची दृष्टी घेऊन म्हणशील तर काय दिसेल? भेदच दिसेल. तुला अभेद दिसणार नाही. पण हा काय तुझ्या बुद्धीचा दुराग्रह आहे असं. म्हणून म्हणतात की बुद्ध काय अर्थाच्या एकात्मकतेकडून पाहिलं तर भेदच, तुम्हाला अभेदच दिसेल. आणि अर्थाच्या एकात्मतेला सोडून दिलं आणि तू जर ह्या भेदाचे, त्यांनी सांगितलं केवढाही मोठा मिठाचा खडा असला, बरोबर आहे ना, तो जर समुद्राचा शोध घ्यायला गेला तर समुद्र रूप होईल, तो वेगळा राहणार नाही. तसं तुम्ही भेद शोधायला गेलेली तुमची जी भेदबुद्धी आहे ती जर शास्त्र सुसंस्कृत आणि वस्तुनिष्ठ अनाग्रही असेल
तर ती काय होईल, तिला लाज वाटेल आणि ती अभेदरसात बुडी देईल. पण तुमची भेदाची दृष्टी ठेवली, आम्ही काय करणार, भेदच सिद्ध करणार. मग भेदाची दृष्टी भेदाची दिशे ऐकणे. लवणाची मासोळी जरी होय जिवाळी, जळी ना वेगळी ने जे जेवी. आता ते पुढे येईल. आता त्याचं ज्याला तो उदाहरण वेगळ्यासाठी दिले, वेगळ्या कारणासाठी दिलेलं उदाहरण. म्हणजे एक माऊलींची प्रतिभा आहे. लवणाची मासोळी, मासा आहे ना, पण कशाचा मासा केला, मिठाचा मासा केला. मिठाचा मासा केला आणि तो पुन्हा मिठाचा मासा म्हणजे चित्राप्रमाणे केला नाही, आकृतीचा. तो जिवाळ, जरी झाली जिवाळी, तिच्यात प्राण घातलं. त्या मासोळीमध्ये पुन्हा काय घातलं, मिठाच्या मासोळीमध्ये प्राण घातलं. मग ती आता काय होईल, जळामध्ये राहील का जळामध्ये वेगळी होईल. जळामध्ये ती मासोळी टाकली तर मिठाच्या रूपाने ते काय होईल, विरघळून जाईल. बरोबर आहे ना. मिठाच्या रूपाने ती विरघळून जायला पाहिजे. आणि प्राण असल्यामुळं पाण्याच्या बाहेर तिला राहता येणार नाही, कारण ती काय आहे, मासोळी आहे. त्यामुळे ती पाण्यातही राहता येणार नाही. पाण्यात गेली तर काय होईल, विरून जाईल. आणि पाण्याच्या बाहेर राहिली तर जगणार नाही. मग कुठं राहील. तसं हे द्वैताचं मत जे आहे, बरोबर आहे लागेल. ह्या द्वैताचं आहे ना, कोणत्याही अंगाने जर परामर्श घ्यायला गेलं तर द्वैताचं मत कुठंच टिकत नाही. म्हणून किती सुंदर उदाहरण दिलं. द्वैताचं मत कसं आहे, अद्वैताशी राहायला गेलं तर तिथेही जगत नाही. बाहेरून जर विचार परामर्श रूपाने पाहिलं, श्रुतीच्या दृष्टीने टिकत नाही, अनुभवाच्या दृष्टीने टिकत नाही, युक्तीच्या दृष्टीने टिकत नाही. द्वैतमत कुठेच सिद्ध होत नाही. म्हणून भेदाची आठवणी ती दिवस हा तो भेद कैशीने आता अर्थाची एकात्मता. आता भेदाकडून पाहता भेदची दिशे दो भागी एक सिद्ध सहजचे अर्ध अर्ध एकची विविध पासो लागे. आता ते म्हणतात दो भागी एक सिद्ध. दोन विभागामध्ये म्हणजे प्रकृती पुरुष विभागामध्ये सिद्ध काय होतं, एकच सिद्ध होतं. तरी सहजचे अर्ध अर्ध जरी एक सिद्ध होत असलं तर सहज स्वाभाविकपणे निसर्गतः आहे की नाही, अर्ध अर्ध एकची विविध भासू लागे. तरी सुद्धा अर्ध अर्ध जे आहे ना, अर्ध अर्ध पण ते काय आहे, अर्ध अर्ध हे विविध आहे, म्हणजे वेगळंपणा द्वैत दिसतं, पण ते एकची भासू लागेल. जर विचारांती ते काय आहे, एकच आहे. किंवा अध्यारोपाच्या भाषेमध्ये एकच आहे, पण ते अर्ध अर्ध भासू लागेल. तेच अर्ध अर्ध सुद्धा भासू लागतं. म्हणजे या ठिकाणी त्या जगदरूपी कार्यामध्ये ते शिवशक्ती परिणत होऊ शकतात की नाही, होऊ शकतात. आणि ते स्वतःची आटणी करून अधिष्ठानाची ऐक्यभावाला प्राप्त होऊ शकतात की नाही, किंवा अधिष्ठानाचा कधी बिघाड न होऊ देता ते या ठिकाणी प्रकृती पुरुष हे जगदरूपाने विलास करू शकतात, आहे की नाही. पण तो विलास प्रकृती पुरुषांचा विलास नसून तो चैतन्याचा विलास आहे. कारण त्यांना कारणत्व प्राप्त होण्यासाठी स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण स्वतःचं नाही. मग त्यांच्यावर हा आरोप करावा का चैतन्यावर आरोप करावा, चैतन्यावर आरोप करावा, आहे की नाही. हा आरोप त्या जडावर कशाला करावा, चैतन्यावरच करावा. हा चित्ताच विलास म्हणावा. नाम जडाच्या बुद्धीमध्ये भरण्यापेक्षा चैतन्याच्या विलासाच्या रूपाने चैतन्यच आपल्या बुद्धीमध्ये जास्त ठोस भरीव रूपाने त्याचीच प्रतीती घ्यावी, ऐके नाही. जडाची कशाला घ्यावी, असं जड दुःखाचा कशाला विचार यावा, असं सुद्धा म्हणता येईल की नाही. याच्यामध्ये पाहता तुम्ही उदाहरण दिले, उदाहरण तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये दिले, तेच उदाहरण इथे दिलं. पाहता वस्त्राची घडी नाथिली पदराची जी परवडी विचरिता आतील घडी नाडळते. हे बघा, खरा जर चांगलं पहा, या ठिकाणी चिदविलास आणि मायाविलास हे शब्द आहे. आता या अनुभूती अमृतानुभव जेव्हा ज्ञानोबा सारखा या ठिकाणी हे सगळं चैतन्य आहे, हा चैतन्याचा विलास आहे असं म्हणतात. किंवा आपण तरी आता ह्या टीकेच्या द्वारा ह्या प्रकारचं विचार करून राहिले, आहे की नाही. चांगलं बघा, तर ज्ञानोबरायांचं तात्पर्य बरोबर आहे ना, मायाविलासाचं खंडन करण्यात आहे का. ज्ञानोबरायांना या ठिकाणी आपल्या प्रतिभेचं काही उज्ज्वलता चिदविलासाने सिद्ध करायची का ज्ञानोबरायांना चिदविलास आणि मायाविलास दोन्ही सारखेच आहे. अजिबात कौतुक नाही चिदविलास या शब्दाचं. वाचारंभन असल्यामुळं त्याचा वाचारंभन ज्यांनी सांगितलं त्याचं कौतुक कसं काय असेल.
त्या चित्तच्या ठिकाणी हे वाचारंभण म्हणून द्वैत दिसतं असं ज्यांनी वारंवार चित्तला ठेवून सांगितलं. आणि हे जे कौतुक दिसतं हे मायेचा परिणाम आहे, अधिष्ठानाचा आश्रय घेऊन ही सगळी माया करते असं शंकराचार्य सांगतात. बरोबर ना. तिचा किंवा आपला जो पारंपरिक प्रकरण ग्रंथ हे असं सांगतात. तर ज्ञानोबरायांना याच्यापैकी कोणाचं कौतुक आहे? कोणाचंच कौतुक नाही. म्हणून स्वामी महाराज किती महापुरुष कसे म्हणत असतील बघा. आम्हाला जो आमच्या बोधात चित्तला चित्त म्हणायला तयार नाही तर आम्ही चित्तचा विलास म्हणू का? चित्तला चित्त म्हणत नाही तर त्या चित्तचा परिणाम किंवा विलास हे जगत एक परिणामार्थ नाही मी म्हणू का? मग चित्तचा परिणाम मी म्हणत नाही तर जड असणाऱ्या मायेचा विलास म्हणू काय? मायेचा विलास म्हणणार नाही. ना चित्तचा विलास ना मायेचा विलास. पुढे जाऊन त्यांच्या योगाशिष्टाचे वाक्य लिहिलेलं होतं. मला वाटतं आपल्या स्वामींच्या बोलमध्ये कदाचित असेल. पण ते म्हणतात म्हणायचाच झाला तर मायाविलास म्हणावं का चिदविलास म्हणावं? चिदविलास म्हणा. मायाविलास म्हणायचं तर काय म्हणायचं? चिदविलास. पण खऱ्या या अनुभवाच्या ठिकाणी ना चिदविलास ना मायाविलास असं. मग कशासाठी ज्ञानोबरायांनी हे धरलं एवढं? तर त्या चैतन्य स्वरूपाची तुम्हाला जवळून अनुभूतीची प्रवृत्ती व्हायची. अरे जगाचं काय चिंतन करतात? चिंतन करायचं ते कोणाचं करावं? करायचंच झालं तर अचिंत्य असणाऱ्या काय त्याचं चैतन्याचं चिंतन करा. काय ज्या त्यांनी दिले योगाशिष्टामध्ये वारंवार शब्द येतो. चित्तीमध्ये चैत्य झालंच नाही. योगाशिष्टात वारंवार येतं चित्तीत चैत्य झालंच नाही. जे चैत्य झालं नाही त्याचं काय वारंवार चिंतन करतात? ज्या चित्तीत चैतन्य या ठिकाणी चित्ती योगाशिष्टामध्ये फार गोड चिंतन येऊन गेलं. आता हे मागत होतं ना आपलं कोण प्रकरण ते निर्वाण प्रकरण. त्याच्यामध्ये एक वाक्य गेलं होतं की या ठिकाणी चैतन्याच्या ठिकाणी बरोबर का चैतन्याच्या ठिकाणी जगत झालं नाही. बरोबर. चैतन्याच्या ठिकाणी जगत झालं नाही असं वशिष्ठांचं मनोगत सांगण्याचं तात्पर्य नसून केवळ चित्तीच आहे हे सांगण्याचं तात्पर्य. लक्षात. केवळ काय आहे? चित्तीच आहे म्हणजे केवळ आहे, नुसतं आहे, एकलम आहे हे सांगण्याचं तात्पर्य इथपर्यंत याच्यासाठी. त्यामुळे ज्ञानोबरायांना हा वाद चिद्वाद का मायावाद कोणता चिद्विलास याचा काही संबंध नाही. आणि ही सगळी वेदांताच्या प्रक्रियेला सोडून नाही. वेदांताच्या प्रक्रियेला सोडून नाही. मला जर असं म्हणता येईल का बघा थोडंसं लगेच विसरून जा पुन्हा. वेदांताच्या प्रक्रियेला सोडून नाही. पण वेदांताची प्रक्रिया ही दिशा देईलच असं नाही किंवा ती सर्वांना येईलच असं नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वांना ही दिशा देतात. आहे की नाही? पण वेदांताच्या प्रक्रियेच्या विरोधी मात्र एकही शब्द नाही. आहे का नाही? आहे का नाही? पण म्हणता येईल का नाही? आता सांगतात यासाठी उदाहरण दिले. पाहता वस्त्राची घडी नाथिली पदराचीच परवडी विचारिता अति. जे नाही ते कार्यरूप द्वैत आणि जे नाही त्या कारणरूप द्वैतामध्ये आता कशाला ऊर्जा खर्च करावी? खरंच जर कळलं असेल हे फक्त प्रतीती मात्र आहे. ऐक नाही. आता जर तुमची ती उपाधी उरली तर त्या उपाधीमध्ये उपहिताचं चिंतन करावं तर नाही. पण उपाधी आहेच. उरले उपाधी काय उपाधी उरली? ऐक नाही. उपाधी काय? उपाधीचं चिंतन करण्यात पुरुषार्थ सांगते का? ऐक नाही. ते उपहिताच्या चिंतनात पुरुषार्थ आहे. आपलं उपहिताचं चिंतन करावं. ऐक नाही. चैतन्याचं चिंतन करावं. सर्वम खल्विदम ब्रह्म. त्या आज दुपारी कोणत्या तरी अमृतात मला वाटलं ह्या ओव्या ज्या आहेत त्या सर्वम खल्विदम ब्रह्म हे चिंतन सांगतात. असं त्यांनी जसं आपण प्रबंध ज्ञानानास्ति किंचन एकमेवा द्वितीयम ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म मत्त परतरम नान्य किंचित अस्ति धनंजय. आपल्याला याचा परिपूर्ण आस्वादन किंवा परिपूर्ण बोध घेता आला नाही तरी अमृतानुभवातून दिशा तरी ग्रहण करावी. निदान आपल्या गंतव्याचा तरी निश्चय व्हावा. आहे की नाही? हे झालं तरी पुष्कळ आहे. पुढचं ज्ञानोबर आहे पूर्ण करून घेते. आहे की नाही? याच्यामध्ये आता सांगता उदाहरण दिले. पाहता वस्त्राची घडी नाथिली पदराची परवडी विचरिता आतील घडी नादळती ते.
आता वस्त्राची घडी पाहता तुकाराम महाराजांचे प्रमाणे भाजदिशे दिशे घडी आणि पट ओढी नस आहे ती वेगळ्या ती कशासाठी माहिती का बाधित अनुवृत्तीसाठी दिलेले ते जे उदाहरण दिले ते कशासाठी दिले बाधित अनुवृत्तीसाठी दिलेले आता इथं कसे वस्त्राची घडी पाहता जर आपण एखाद्या वस्त्राची घडी केलेलं वस्त्र पाहिलं नाथिली पदराची परवडी तर त्या ठिकाणी हे अनंत पदर आहेत ते नसलेले अनंत पदर कारण वस्त्र एकच आहे पण बरोबर ना नसलेले पदराची परवडी अनेक प्रकारच्या पदराचा हा काय अनेक पदर हा एक बरोबर ना अनेक पदराचा प्रकार हा पण नसताना त्याच्यात अनेक प्रकार झाले का नाही वस्त्र एकच आहे परंतु अनेक पदराचा काय फक्त प्रकार आहे विचारिता आतील घडी नाडळती ते विचारिता म्हणजे विचारिता जर आपण विचार केला तर आतील घडी नाडळते ते आतलं घडी म्हणजे ते एक रूपाने असणारे वस्त्र आहे त्याच्या ठिकाणी पदर नावाचा प्रकार काय आहे तेव्हा नाही कसं आम्ही मोजलं नाही 1 पदर 2 पदर 3 पदर ऐक नाही मोजले का नाही पदर मोजलं तर एकाच वस्त्राच्या एकपणात बदल करून मोजले का तसंच ठेवून मोजले काय मग त्या पदराची प्रगती नाथिलीच आहे ना नसलेलेच आहे ना असलेले एकपणात बदल करत नसत अनेकत्व कशाचं काय सिद्ध केलं तुम्ही त्या ठिकाणी बरोबर ना आता सांगतात तेवी पाहता वचनाची असावा भेदूची दिशे आगवा त्या भेदाचा रिगावा अंतरी नाही तेवी वचनाची असावा वचनाबरोबर पाहिले ना वचन काय आहे हा गट हा पट हे नाही हा मठ काय हा ईश्वर हे जीव सगळे वचनच आहे ना मग त्या वचनाची असावा वचन उच्चारलं का पदार्थ वचन उच्चारलं का पदार्थ पण तो भेदूची दिशा आगावा सगळा भेदच दिसणार वचनाबरोबर दिसणार म्हणजे काय वाचारंभन मात्र असलेला भेदच दिसणार दुसऱ्या बाजूने म्हणायचं तर जेवढा म्हणून भेद दिसेल तो वाचारंभन मात्रच असेल ऐक नाही म्हणजे हा भेद काय वचनाची असावा भेदूची दिशे आगवा त्या भेदाचा रिगावा अंतरी नाही पण आतमध्ये त्या भेदाचा झालाय का आतमध्ये म्हणजे आपल्या अंतस्वरूपात त्या भेदाचा प्रवेश तरी झालाय का किती सुंदर उदाहरण दिले की नाही मनोनी अर्थाची एकपणी वचन भेद गेला पुसोनी काजे एका अर्थानं चुकोनी विविधता जावी फार आता विविधतेचं सुद्धा आपल्याला कधी कौतुक वाटू नये आणि ऐक्याच्या बोधाचं मात्र खूप असावं हा ते असू नये आणि जोपर्यंत हे कळलं नाही तोपर्यंत असणारच आणि तोपर्यंत असलेलंच बरं राहील ऐके नाही नाहीतर काय होईल काही होणार नाही त्याला काय परमार्थाची वाटचालच होणार नाही त्याची कारण त्यांनी फार जाग करून सांगितले प्रतिबंध नाही स्वरूपाला पण तुम्हाला वाटत असेल तर प्रयत्न केल्याशिवाय राहू नका आणि साधनावर आरूढ व्हा आणि ती श्रवण मनन निधी ध्यासनात्मकच साधनं करा असं त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला उपद्घातातच जाग करून ठेवले उलट त्यांनी इतकं जागृती दिली का प्रतिबंध आहे असं समजणं हाच प्रतिबंध आहे असं म्हणाल आणि त्या प्रतिबंधाची उपेक्षा कराल तर तुमची हानी होईल बरोबर ना म्हणून हे जी श्रुती वचन आहेत आपल्याला दिग्दर्शक दिशादर्शक त्यालाच म्हणायचं ना गोष्ट आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या हे आपल्याला करावंच लागेल ऐके नाही आता तुम्ही म्हणाल आम्हाला नाही गरज तर तुम्ही जास्त वंदनी ऐके नाही गरज नाहीच आहे पण तिथपर्यंत जाईपर्यंत गरज आहे ऐके नाही आता मनोनी अर्थाची वचनाची असावा भेदूची दिशे आगवा त्या भेदाचा रिगावा अंतरी नाही त्या भेदाचा प्रवेश आतमध्ये स्वरूपामध्ये एक आहे नाही म्हणून अर्थाची एकपणी वचन भेद गेला पुसणी काधी एका अर्थानं चुकवणी विविधता धावी काय त्यांनी पुन्हा पुन्हा हे सांगितलंय वास्तविक एकदा सांगितल्यानंतर मला वाटतं की ही फार पुनरावृत्ती आहे की नाही म्हणजे याला अभ्यास म्हणायला सुद्धा जड वाटतं आहे का नाही याला अभ्यास म्हणायला सुद्धा जड वाटतं पण त्याचंही स्पष्टीकरण त्यांनी पहिल्यांदाच देऊन ठेवलं का तर या ज्ञानोबा यांनी हे मंगलाचरणात सगळं झालं असताना ह्या 800 वेळा पुन्हा का ह्या वेळा सांगितल्या की ज्या एकाच अर्थाचं निरूपण करतात त्यामुळे मी सुद्धा आता ते करणार असं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये मनोनी अर्थाचे आता मी पुढचं म्हणत नाही मनोनी अर्थाचे एकपणी वचन भेद गेला पुसोनी काजे एका अर्थानं चुकोनी विविधता दावी अर्थाची एकपणी अर्थाच्या एकपणामध्ये वचनभेद काय झाला वचन म्हणजे नाममात्र असणारा भेद ह्या अर्थरूपता जेव्हा प्राप्त झाली बरोबर ना तर त्या अर्थरूपाचं जे ऐक्य प्राप्त झालं अर्थरूपाशी ते ऐक्य कोणतं प्राप्त झालं माहितीये का एकपणी नित्य संचलेलं ऐक्य
बरोबर ना. ते ऐक्य जेव्हा झालं तेव्हा वचनाचा भेद काय झाला, पुसून गेला. नाम मात्र भेद आहे. आणि जे एका अर्थानं चुकवणी. आणि पुन्हा आणखीन झालं, एका अर्थात त्याचा जो मूळ अर्थ आहे अर्थरूपता त्याला न चुकता विविधता द्यावी. हा भेद काय करतो, वैविध्य दाखवतो. हा आपले विलासे स्वरूप स्वभाव अनादी असे, येथे भेदाचे पिशे निर्मूळ आगळे. या मोक्षाचा एवढा गवगवा वेदांत शास्त्राने केला. कोणताही प्रकरण ग्रंथ घ्या, तो सांगतो काय, निरतिशय आनंदाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, जगन निवृत्ती किंवा अविद्या निवृत्ती हे स्थळ आहे की नाही. अविद्या निवृत्ती फलदर्शनात व्यासाचार्य म्हणतात, आहे की नाही, बरोबर ना. आणि असं असताना म्हणून अर्थाची एकपणी, अर्थाच्या एकत्वामध्ये, बरोबर ना, म्हणजे अर्थरूपतेमध्ये अर्थाशी एकरूपता प्राप्त झाली असं, म्हणजे अर्थरूपता प्राप्त झाली असताना वचन भेद गेला पुसून. भेद आहे पण नाम मात्र भेद आहे, तो अर्थाची ऐक्य झाल्यावर पुसूनच गेला. काजे एका अर्थानं चुकून विविधता झाली, किंवा त्याच्या एका अर्थाला म्हणजे अर्थरूपतेच्या ऐक्याला बदल न होता विविधता जावी, त्याला न चुकता, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय अवस्थांतर न होता त्या ठिकाणी विविधता जावी. अगदी विविधतेची संगती लागते. हा आपले विलासे स्वरूप स्वभाव अनादी असे. आणि आपले विलासे म्हणजे आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी, बरोबर ना, हा स्वरूपाचा स्वभाव आहे. आपले विलास स्वरूपाचा स्वभाव आहे की आपल्याच ठिकाणी काय करायचा, हा विलास करायचा. म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणीच विलास आहे. स्वरूपाच्या ठिकाणी विलास करणं हा त्याचा काय आहे, त्या स्वरूपाचा स्वभाव आहे. आणि तो कधीपासून आहे, आणि अनादी आहे. मग अनंत म्हणलं, अनंत जर म्हटला तर अनिर्मोक्ष प्रसंग येईल का याच्यामध्ये अनिर्मोक्ष प्रसंग यायचा नाही. कारण हे असंच चालायचं, मोक्षाचा भ्रम, बंधाचा भ्रम हा असाच चालायचा. तो वाचारंभन मात्र असेल, तो तुमच्या अधिष्ठानाला काहीच होत नाही. खरं हे तत्वमसी महावाक्याची अर्थरूपता ज्ञानोबरायांनी प्राप्त करून दिली. ही अर्थरूपता त्याच्यामध्ये निश्चय करून दिला. हा निश्चय झाल्यावर हे सुद्धा कमी, थोडक्यात सांगतो की स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, आणि कुठेतरी वर्णन आहे, मला वाटतं बहुतेक भागवताच्या वयात काय झालं की बघा कुठेतरी वर्णन आहे, किंवा हंसराज स्वामींच्या कोणत्या ग्रंथामध्ये किंवा संस्कृतमध्ये कुठेतरी जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती याविषयी वर्णन करताना त्यांनी सांगितलं, खरा जो जीवनमुक्त असतो ना, तो जो ते असंच एक मला वाटतं की ते अर्थवादाने वर्णन केलं असावं जास्त. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय, जसा जीवनमुक्त पुरुष आहे ना, जसं त्याला मृत्यूची चाहूल लागते, बरोबर ना, मृत्यूची चाहूल लागते तेव्हा त्याला अधिक आनंद वाढत जातो. कारण आतापर्यंत मी बुद्धीचा निश्चय ठेवलेला आहे, बरोबर ना, निश्चयात आहे, पण विक्षेप मला सारखा सहन करावा लागतो. जशी एखादी सासूरवासिनी स्त्री माहेराला जाताना तिला जसा आनंद लागतो, माहेराला पोचण्याच्या अगोदरच तिला काय वाटतो, आनंद वाटतो की आता हा सासूरवास सुटला आणि आता मी माझ्या माहेरी चालले, असा आनंद होतो. तसा जीवनमुक्त पुरुषाला बघा की बुद्धीच्या निश्चयामुळं त्याच्या ठिकाणी असणारी जी सुखाची उणीव, का द्वैताची प्रतीती, बरोबर ना, प्रतीती मात्र द्वैत, असं त्याला जे सारखं ओझं वागवावं लागत होतं, प्रतीती मात्राचं सुद्धा, दृष्टी सृष्टीवादाचं सुद्धा, किंवा वाणीत असणाऱ्या अजातवादाचं सुद्धा त्याला ओझं वागवावं लागतं की नाही. तो तिथे गेल्यावर काय होईल, विदेहमुक्तीत गेल्यावर त्याला आनंदच वाटेल की नाही. म्हणजे त्याला जितका मृत्यू जवळ येईल तितकं त्याला काय वाटेल, आतापर्यंत निश्चय होता, आता निश्चय रूपतेकडे मी चाललो, असं त्याला वाटेल की नाही. बरं, हे आपल्याला भावतं का नाही, भावतं की नाही. पण ज्ञानोबरायांची ह्या दृष्टीनं पाहिलं तर त्याला हे ह्याचं कौतुक वाटतं का याचं, अरे जीवत्व, देह, ईश्वरत्व, बंध, मोक्ष हे कधी झाले नाही, कधी होणं शक्य नाही, बरोबर ना. ते माझं वास्तव स्वरूप आहे. आता हे तरी काय, हे काय जीवनमुक्ती विदेहमुक्ती का कानावर पण घेणार नाही. म्हणजे चांगलं बघा, निश्चय रूपता ज्याला जीवनमुक्तीच दृढ झालेली आहे, बरोबर ना, त्याला विदेहमुक्तीचा आणि जीवनमुक्तीचं कौतुक वाटणार नाही, आणि ती स्थिती अमृतानुभव प्राप्त करून देतो, बरोबर की नाही. त्याचं कौतुक त्याला काय, निश्चय रूपतेचं कौतुक आहे की नाही, जो ह्या प्रक्रियेने गेला त्याला, आहे की नाही. आणि हा सीधा
नो हया जर त्याच्यामध्ये राहील तर याला हे कौतुक आहे का? याला पण आणि हीच खरी निश्चय रूपत आहे का नाही? योगवासिष्ठात असो, गौडपादकारिकेत असो, अमृतानुभवात असो किंवा अखिल वेदांतात असो, सार सर्वस्व हेच आहे की नाही? आणि ते ज्ञानेश्वर महाराज 800 वयातून करून देतात की नाही? इतकंच नाही, पुन्हा एकदा पहा आपण ने स्वरूपाला परमात्म्याला ने करून पाहत जाऊ द्या. ह्या ओव्यांच्या आधाराने ध्येय करून पाहिजे तरी सुद्धा तो आपल्या स्वरूपात महिमेत राहील. ऐकलं असं इतकं पुन्हा पुन्हा केलं. कळतं का तरी ही ओवी मागं असेल का, ही ओवी पुढं असेल का, ही ओवीचा आवृत्ती झाली, काही लक्षात येत नाही. जणू काही यांचं चांगल्या प्रकारचं एकमेकाला लागून साखळीनंच चाललंय असं. कशाची साखळी? याच्या साखळी कशाची? जर 2 कड्याचं नाही तर साखळी कुठे? जोड नाही. जोड असता तर संधी सिद्ध झाला असता. संधी सुद्धा सिद्ध होऊ देत नाही. प्रकृती पुरुषाचा संधी हाचिकी. हाचिकी म्हणजे एकत्वाला कधीच सोडून न राहता द्वैत भान करून देणं हाच संधी आहे आणि तो आचारंभन मात्र आहे. असं ज्ञानोबा आहे. पुन्हा पुन्हा सांगतात की नाही, किती वतू म्हणतात. पुन्हा आम्ही काय काय करून सांगतात, जीव पाखाडून हे आम्ही पुन्हा पुन्हा आता किती सांगू म्हणतात. काय ती होई? आम्ही येऊनी जाऊनी पुढती, अज्ञान जाणावे निरुती, ते नाही तरी किती वसबतवा. येऊन जाऊन आम्ही पुन्हा सांगणार का अज्ञानाचं खंड ऐक ना. ते अहो ते अज्ञान नाहीच आहे हे लक्षात घ्या. अज्ञानाची निवृत्ती तुम्हाला करायची नाही. अज्ञान निवृत्तीने बरोबर ना, अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं ज्ञानही तुम्हाला प्राप्त करायचं नाही. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असा मोक्षही तुम्हाला प्राप्त करायचा नाही. किती वचवतुपा, किती जीवपा काढून सांगू तुम्हाला पुन्हा पुन्हा, असं ज्ञानोबाराय म्हणतात. ही ज्ञानोबारायांची या विषयीची भाषा आहे की नाही? आता सांगतात म्हणून काय गेले, आपुले विलासे स्वरूपभाव अनादी असे. इथे भेदाचे पेशे निर्मूळ असे. ते म्हणतात की आपुले विलासे, आपल्या विलास करायचा म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूप अभंग आच्छेद्य अभेद्य ठेवून विलास करणं हा स्वरूप स्वभाव, हा स्वरूपाचा स्वभाव. तुम्हाला काय वाटतं? हा स्वरूपाचा स्वभाव आहे बरोबर ना. मग काय होईल आता? स्वरूपाचा स्वभाव हे जगदरूपी चित्र आपल्या स्वरूपावर दाखवणं, तर मग ह्याचं कर्तृत्व त्याच्याकडे आलंच का नाही? बरोबर आहे की नाही? मग आता ते कर्तृत्व आलं की नाही? बरं, भोगतेपणाची सिद्ध येतो, तोच त्याचा भोग घेतो. भोक्तृत्व त्याच्या माथी मारलं की नाही? बरोबर आहे की नाही? बरं, तोच त्याला जाणतो. ज्ञातृत्वही त्याच्या माथी मानलं की नाही? आणि हा काय तुमचा चिदविलास? हा तर सगळ्या सिद्धांताची हानी करणारा ठरेल. वाटणं साहजिक आहे की नाही? बरं, मग याचं उत्तर काय दिलं? जे एका अर्थानं चुकवणी विविधता दावी, हे नाही का तुम्ही पाहिलं? ते एका अर्थाला न चुकवता या विविधतेचं काय करतोय? तो समर्थन करतो आहे की नाही? आणि भोक्तृभाग्य भाव आता काय करतो? बात करतो आणि अधिष्ठान मात्र अवशेष ठेवतो. हेच पद्धत आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला त्याची चिंता वाटू नका. बरोबर ना? अरे जगाच्या द्वारा सिद्ध कशाला करतात? चैतन्यात चाललंय ना सगळं, आणि चैतन्य वाचून होणंच शक्य नाही. केवळ जगात होणं शक्य नाही आणि केवळ चेतनात होत नाही. म्हणून चैतन्याच्या साठी तुम्ही काय म्हणलं? जगात आणि चैतन्याच्या संबंधातून मानलं. संबंधातून मानलं ते वाचारंभन मात्र ठेवलं. आता काय त्याच्यात कार्यकारण भावाचा विचार करता? जो पदार्थच कार्यरूप वाचारंभ नाही तर त्याच्या कारणाचे गुण कार्य येतात, त्याचा काय विचार आहे? आता कोण राहिलं तुम्हाला? व्यवहाराची संगती सांगायची झाली तुम्हाला, चैतन्याने सांगावं का जडाने सांगावं? असिद्ध झालेल्या जडातच पुन्हा काठीमध्ये तुम्ही चेंडी धरून मोकळ्या मनाने शास्त्रार्थामध्ये नर्तन करायला जाता. तुमचं नर्तन उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. आहे की नाही? लक्षात आलं ना? काय होईल? चैतन्याला घेऊन बोला किंवा बोलू नका. आहे की नाही? किंवा बोलू नका. निशब्द संवाद. निशब्द संवाद. हा निशब्द. काय म्हणजे निशब्द? निशब्द संवाद. निशब्द संवाद. वा. म्हणून या अर्थाची काय झालं? आता आपुलीय विलासे स्वरूप स्वभावाने द्यायचे. आपल्या स्वरूपाचा विलास करणं हा स्वरूपाचा स्वभाव हा अनादिकालापासून असाच चालत आलेला आहे. येथे भेदाचे पेशे निर्मूळावे. या ठिकाणी तू काय म्हणला होता? भेदच टळटळीत सिद्ध झाला. ते म्हणतात भेदाचं वेळ हे निर्मूळ आहे, म्हणजे बिनबुडाचं आहे. कारण काय? भेदाचं पिसं निर्मूळ आहे म्हणजे भेद सिद्ध करायचं झालं तर भेदाच्या मुळाशी गेलं पाहिजे. भेदाचा मूळ काय आहे? आभेद आहे. भेदाचं मूळ, भेदाचं मूळ काय आहे? आभेद आहे. भेदाचा
मूळ अभेद आहे, त्यामुळे तुमचं हे एक प्रकारचं वेड आहे. आणि ते कसं आहे पुन्हा निर्मूळ श्रुतियुक्ती विरुद्ध कशालाही न शोभणारं ऐक नाही असं तुमचं भेदाचं द्वैत आहे. आता प्रकृती पुरुषे सुरवाडली चिदय करेशे म्हणून कोणीही जसे भेदावली नाही. आता ही जी प्रकृती आणि पुरुष आहेत ही चिदय करेशे सुरवाडली. प्रकृती पुरुष हे ज्ञानरूप बरोबर ना चिदयकर एक रस ज्ञानाने सुखी झालेली आहे. एक रस ज्ञानाने प्रकृती आणि पुरुष. एक रस ज्ञान का म्हटलं तर त्या सन्मात्राला सोडून कधीच ही प्रकृती आपलं काय प्रकृती पुरुष किंवा चिन्मात्राला सोडून कधीच पुरुष किंवा सत्तेला सोडून कधीच प्रकृती एकत्र राहिली आपलं वेगळी राहिलेली नाही. चिदयक रसाने ती सुरुवातली नाम आपल्या घनीभूत अधिष्ठान आनंदाला प्राप्त झालेली आहे. म्हणून कोणीही दशे भेदावले नाही. म्हणून कोणत्या दशेमध्ये त्यांच्यामध्ये भेद निर्माण झालेला नाही. या उभयांमाजारी नाही भेदाची कुसरी पुढेही या परी बोलत असे. या उभयांमाजारी अजून तुम्हाला भरपूर चिंतन सांगायचे. त्यात प्रकृती आणि पुरुष यांचं विवेचन काही पुरं झालं नाही, पण यांच्यामध्ये भेदाची कुसरी म्हणजे कोणतंही भेदाचं कौशल्य नाही. म्हणजे किती कुशल असला तरी या दोघांमध्ये भेद सिद्ध करू शकणार नाही. पुढे याही परी बोलत असो. का भेद निर्माण होऊ शकणार नाही याच्याच संबंधाने आणखी आम्ही पुढे बोलतोय. या ठिकाणी फक्त एक 16वी ओळी आहे आणि नंतर मग पुढचं दृष्टांताने ते दोन्ही जे आहे स्त्री दोन जरी असले तर ऐक्यात कसा बिघाड होत नाही याच्यासाठी ज्ञानोबा एकदम आपल्या ओळखीची 4-5 उदाहरणं देतात. आणि ही गोष्ट दोनपणाने द्वैत भासलं म्हणून अद्वैत स्वरूपात भेद कधीही होत नाही. द्वैताचं अद्वैत सिद्ध करण्यासाठी तर द्वैताची प्रतीती ही कधी अद्वैताची सिद्धी करते, द्वैताची सिद्धी करू शकत नाही. ह्या अनेक अंगाने पुन्हा पुन्हा सांगते. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.